हॅलो एव्हरीबॉडी. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. माझा आवाज क्लिअर येत असेल तर जस्ट टाईप वन इन द चॅट बॉक्स. टाईप वन इन द चॅट बॉक्स. जर का माझा आवाज आपल्याला क्लिअर असेल, टाईप वन इन द चॅट बॉक्स. पटापट वन टाईप करायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीवन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाह, काय रिस्पॉन्स आहे, खूप छान. थँक्यू सो मच एव्हरीवन. माझा व्हिडिओ जर का आता क्लिअर असेल तर जस्ट टाईप टू इन द चॅट बॉक्स. If my video is clear, just type 2 in the chat box. वेरी गुड, वेरी गुड. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ओके, चलो, बहुत अच्छी बात है. आवाज आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, क्लिअर आहेत. चला, तर आजच्या या वर्कशॉपला आपण सुरुवात करूया. ओके, अगदी लक्ष देऊन एक एक गोष्ट ऐका, जे मी पहिले 5 मिनिटं तुम्हाला सांगणार आहे. कारण या पहिल्या 5 मिनिटावर पुढचे 5 दिवस तुमचे डिपेंड करतात. ओके, हॅलो, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. पहिल्या 5 मिनिटावर पुढचे 5 दिवस डिपेंड करतात. ओके, सो त्यामुळे अगदी लक्ष देऊन ऐकायचं आहे. सर्वात पहिली गोष्ट, खूप खूप चांगली सुरुवात तुम्ही केलेली आहे की चॅट बॉक्स मध्ये अगदी एकदम जोराचा पाऊस तुम्ही चालू केलेला आहे. व्हेरी गुड. आणि असाच रिस्पॉन्स शेवटच्या दिवशीपर्यंत असला पाहिजे, लक्षात ठेवा. कारण की बऱ्याचदा काय होतं की एखादी गोष्टीची सुरुवात आपण करतो तेव्हा आपण फार जोशमध्ये असतो की अरे कर देंगे, तोड देंगे, फोड देंगे, ये कर देंगे, वो कर देंगे. आणि नंतर हवा आपली निघत निघत जाते. ठीक आहे, पण काळजी करू नका, मी तसं होऊ देणार नाही पुढचे 5 दिवस. ठीक आहे, सो लेट मी टेल यू सम थिंग्स अबाउट दिस वर्कशॉप. ओके, तर हा 5 दिवसाचा वर्कशॉप आहे मित्रांनो, फक्त आजचा नाही. ओके, दररोज 1 तास होईल. हा आज 1 तास, उद्या 1 तास, असा 26 तारखेपर्यंत 1 तास होणार आहे रोज. त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, हा वर्कशॉप अगदी प्रॅक्टिकल वर्कशॉप असणार आहे, ज्यामध्ये हॅलो, ज्यामध्ये तुमचं डायरेक्ट तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आपण. लक्षात घ्या, फक्त तुम्ही शिकणार नाही, म्हणजे मी बोलणार तुम्ही ऐकणार आणि घरी जा असं होणार नाही. तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहे. म्हणून सगळ्यात पहिले आता एक गोष्ट करायची आपल्याला सर्वांना. ओके, तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल तो व्हॉट्सअप ग्रुप जरा ओपन करा. जरा ओपन करा आपल्या मोबाईलमध्ये. चला, सर्वांनी ओपन करा तो व्हॉट्सअप ग्रुप. ओके, हा. आणि ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असाल त्या तिथं जाऊन फक्त एक मेसेज टाका, सेशन सुरू झालेले आहे, कृपया जॉईन करा. चला बरं, टाका बरं एक मेसेज. स्वतः फक्त आपलंच कशाला, लोकांचं पण थोडं भलं होऊ द्या. राईट. चला, लवकर जा त्या ग्रुपमध्ये आणि एक मेसेज टाका, सेशन सुरू झालेले आहे, लगेच जॉईन करा. सेशन सुरू झालेले लगेच जॉईन करा. आता हे का करायचं आपल्याला, का करायचं, का बाबा? बघा, एवढा चांगला सेशन आहे, फ्री सेशन आहे हा. आणि याच्यामध्ये खूप सारी माहिती पुढच्या 5 दिवसात तुम्हाला भेटणार आहे. फक्त माहितीच नाही, प्रॅक्टिकल तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे. तर याचा फायदा दुसऱ्यांना पण होऊ दे की नाही, बरोबर आहे की नाही? राईट. त्यामुळे हा मनात विचार नाही ठेवायचा आपल्याला पुढचे 5 दिवस की कुणाचा फायदा होतोय. आपला फक्त एवढा विचार करायचा की आपलाही फायदा होत आहे, लोकांचाही होत आहे, सर्वांचा होऊ द्या. येस और नो? सबको ब्लेस करो. येस, नो, एव्हरीवन? रेडी? ऍग्री विथ मी? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. टाईप एजी, एजी फॉर ऍग्री. ओके, हे लक्षात ठेवायचे काही शब्द, आता हे तुम्हाला मी वारंवार सांगणार टाईप करायला. टाईप एजी फॉर ऍग्री, एजी फॉर ऍग्री. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप फास्टमध्ये लोक करत आहेत, त्यामुळे मला काही लोकांची नावं दिसतात, काही लोकांची नाही दिसत आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच एव्हरीवन. ठीक आहे, चलो. आणि हा लाईव्ह क्लास आहे बरं का, अगदी लाईव्ह म्हणजे लाईव्ह. आता 5 वाजून 5 मिनिटं झालेली आहे माझ्या घड्याळामध्ये. आजचा वार जो आहे तो सोमवार आहे. ठीक आहे, आजची तारीख जी आहे ती 22 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे हा लाईव्ह क्लास आहे. ठीक आहे, हा रेकॉर्डेड वगैरे क्लास नाही आहे. ठीक आहे, चला. आणि मी रोजच लाईव्ह राहणार आहे तुमच्यासोबत. चला, आता सुरुवात करूया आजच्या दिवसाची. चॅटबॉक्स जरा थोडा वेळ बंद करून टाकतो मी. हम्म, ओके, म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको. ओके, तुम्ही मेसेज टाकला सर्वांनी, व्हेरी गुड. चला, ओके, सो डे वनला आपण सुरुवात करू. काही रूल्स आहेत अजूनही, ते मी तुम्हाला शेअर करत जाईल वेळोवेळी, जशी जशी गरज पडेल तस तशी. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक एक गोष्ट व्यवस्थित सांगतो, ते लक्षात घ्या आणि मग आपण पुढे जाऊ शिकण्यावर. कारण की कसं आहे, ह्या गोष्टी क्लिअर नसल्या तर तुमचं पुढचे 5 दिवस वेस्ट नाही झाले पाहिजे. बघा, माझी सोशल मीडियाची जी लिंक आहे ती आहे कोच सागर गारवे. तुम्ही इंस्टाग्रामवर जा, कोच सागर गारवे सर्च करा, तुम्हाला मी सापडून जाईल. युट्यूबवर जा, कोच सागर गारवे सर्च करा. कुठेही जा, युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, कोच सागर गारवे. काही पण प्रश्न असला, कधी पण असं वाटलं की बोलायचं आहे, इंस्टाग्रामवर जाऊन मला पर्सनल डीएम करू शकता, कोच सागर गारवे. ठीक आहे, तिथे जायचं, फॉलो करायचं, पर्सनल डीएम करायचं, काही प्रॉब्लेम नाही. आता लक्षात घ्या, काही ग्राउंड रूल्स आहेत या प्रोग्रामचे, जे की मी तुम्हाला रोज सांगणार आहे, पण लक्ष देऊन ऐका आज. हा प्रोग्राम पहिली गोष्ट तर सर्वांसाठी आहेच नाही.
काही लकी लोकच या प्रोग्राम मध्ये येऊ शकतील, तुम्हाला हे सांगतो मी. कारण की कसं असते, जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्या नशिबात येत नाही तोपर्यंत ती गोष्ट होत नाही. ठीक आहे. मी एक ग्रॅटिट्यूड नावाचा वर्कशॉप घेतो, त्याच्यामध्ये मी लोकांना सांगतो की थँक्यू म्हणायला शिका. का बरं थँक्यू म्हणा? कारण एखादी गोष्ट जेव्हा आपल्या लाईफमध्ये येते तर त्याच्या मागे काहीतरी कारण असते. ठीक आहे. तर आता हे ग्राउंड रूल्स काय आहे हे समजून घ्या. आज तुम्ही इथं बसलेले आहात, मी हा प्रोग्राम घेतोय, याच्या मागे काहीतरी कारण आहे. असंच नाही आहे हा प्रोग्राम. काइंडली अटेंड फुल प्रोग्राम. जर का तुम्ही सुरुवात केली अटेंड करायची तर 1 ते 5 दिवस, पूर्ण 5 दिवस वेळ काढा. आज जसा वेळ काढला ना तसा पुढचे 4 दिवस अजून वेळ काढा, काही होणार नाही. ठीक आहे. 4 तासानं काही होणार नाही, आपलं आयुष्यात काही जास्त फरक पडणार नाही. पण जर प्रोग्राम अटेंड केला तर कदाचित भरपूर सारा फरक पडू शकतो. ठीक आहे. 5 दिवसाचा हा लाईव्ह प्रोग्राम आहे, त्यामुळे 5ही दिवस अटेंड करा. मी पण येणार आहे, तुम्ही पण या, काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. ओके. प्रोग्राम इज वर्थ ₹10,000. हा जो प्रोग्राम आहे याची किंमत ₹10,000 कमीत कमी असायला पाहिजे. तुम्ही स्वतः सांगा मला शेवटच्या दिवशी की सर याची किंमत किती असायला पाहिजे होती. आज जर का तुम्ही मार्केटमध्ये गेले तर फेसबुक ऍड करण्याची एजन्सी ₹15,000 ते ₹20,000 महिन्याला घेते. लक्षात घ्या, किती? महिन्याला ₹15,000 ते ₹20,000 घेतात. वर्षाला किती झाले तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. वर्षाला कमीत कमी 2 ते 3 लाख रुपये झाले. तर ते 2-3 लाख रुपये तुमचे वाचू शकतात. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढची गोष्ट, डू नॉट स्टार्ट इफ यू कांट फिनिश. एखादी गोष्टीला सुरुवातच करायची नाही माणसाने जर का ते फिनिश नाही करू शकत तर. ओके. फिनिश नाही करू शकत तर सुरुवात करायचीच नाही, काय अर्थच नाही ते सुरुवात करून. लक्ष देऊन ऐका, एक एक गोष्ट फार इम्पॉर्टंट असणार आहे याच्यातली. राईट युअर क्वेश्चन्स इन नोटबुक. तुमच्याकडे नोटबुक पेन असलंच पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न लिहा. कारण की मी दररोज, हॅलो लिसन टू मी व्हेरी केअरफुली, दररोज शेवटचे 10 ते 15 मिनिटं तुमचे प्रश्न उत्तरच घेणार आहे. आणि किती सिली प्रश्न असू द्या तुमचे, खराबातला खराब प्रश्न जरी असला तरी मी त्याचं उत्तर देईल. फक्त माझं एकच रिक्वेस्ट आहे, जे आज शिकवलं त्यावरच प्रश्न विचारा शक्यतोवर. है ना. आणि जर तुम्ही एखादा प्रश्न विचारलाही ऍडव्हान्स मला तरी मी त्याचं उत्तर देईल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. ठीक आहे. पण प्रश्न विचारा. माझं म्हणणं काय आहे, प्रश्न विचारा. असं नका करू की आले आले कीर्तन ऐकलं बाबासाहेब बाबाजीचं आणि चालले गेले. असं करत असाल तुम्ही तर हा प्रोग्राम करून काहीच फायदा नाही, तुम्हाला सांगतो मी. किती लोक प्रॅक्टिकली माझ्यासोबत पुढचे 5 दिवस मी जे सांगेल त्या गोष्टी करायला तयार आहेत? टाईप मी इन द चॅट बॉक्स. तसेच लोक पाहिजे मला. 20 लोक असले तरी चालते, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण कसं आहे, ते 20चं आयुष्य बदललं पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्या 20ला काहीतरी आलं पाहिजे. नाही तर 200 असूनही काही फायदा नाहीये. बरोबर आहे की नाही? समजलं की आतापर्यंत मी जवळजवळ कमीत कमी 3-3.5 लाख लोकांना शिकवले ही गोष्ट जी तुम्हाला सांगत आहे. पण मुद्दा काय आहे, येते किती लोकांना? कारण काय, हे बघा, एक विचार असतो आपल्या डोक्यात, काय फ्री प्रोग्राम आहे, काय चला दाबा बटन, झूम जॉईन करा, पाहू काय सांगते तर. असं नाही पाहिजे. असा जर ऍटिट्यूड असेल तुमचा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, टाइम वेस्ट नका करू तुमच्या लाईफ मधला. तुम्हाला खरोखरच वाटत असेल की यार हे शिकू, पैसे कमवू आपण हे शिकून, महिन्याला 40-50 हजार रुपये, 1 लाख रुपये, तर इथं थांबा. ठीक आहे. खरंच सांगतो मनापासून. कारण की मी खूप प्रोग्राम घेतो फ्री. दर महिन्याला 2 प्रोग्राम घेतो 5-5 दिवसाचे. माझ्या पण वेळेची किंमत आहे की नाही? येस नो. पण मी काय घेतो माहिती आहे का? लोकांना असं वाटतं की काय तुम्हाला पैसे मिळतात सर. अहो, पण ते 5 दिवस देण्यासाठी, तुम्हाला इथपर्यंत आणण्यासाठी किती लोकांना माझी फेसबुक ऍड दिसली? टाईप एफ बी इन द चॅट बॉक्स. एफ फॉर फेसबुक. एफ बी. एफ बी. टाईप एफ बी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना माझी फेसबुक ऍड दिसली? फेसबुक ऍड लावायला पैसे लागतात की नाही? येस नो. सो सिरियस, माझं फक्त एकच म्हणणं आहे एका वाक्यात, बी सिरियस. सिरियस लोकांनी इथे थांबायचं आहे. ठीक आहे. ओके. पुढचं गोष्ट ऐकून घ्या, अजून संपलं नाही, ऐकून घ्या. राईट युअर क्वेश्चन्स इन नोटबुक. जे काही प्रश्न आहे नोटबुक मध्ये लिहा. शेवटी विचारा, नक्की विचारल्याशिवाय जाऊ नका. Q&A विल बी ऍट द एंड ऑफ द सेशन. प्रत्येक दिवसाच्या शेवटी Q&A असेल तुमचं. पेशन्स विल बी अप्रिशिएटेड. सर फेसबुक ऍड शिकवा सर. सर लवकर सांगा सर, कसं करायचं सर. अहो सर हे सांगा ते सांगा. वेट. प्रत्येक गोष्ट सांगेल. जे जे तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट नाही नाही सांगेल तुम्हाला मी. आणि जर नाही सांगितली तर मला तुम्ही आठवण करून द्या शेवटच्या दिवशी. ठीक आहे. दिस क्लास इज फॉर बिगिनर्स. तुम्ही एक्सपर्ट असाल, तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट केल्या असतील, तुम्ही खूप खूप हुशार असाल, हा क्लास तुमच्यासाठी नाही आहे. हा क्लास त्या लोकांसाठी आहे ज्यांना फेसबुक ऍड येत नाही, ज्यांना फेसबुक ऍड शिकायचं आहे, आणि जे ऐकण्याच्या तयारीत आहेत की ठीक आहे सर, आय एम रेडी टू लिसन यू. कारण लक्षात घ्या, जोपर्यंत माणूस सरेंडर करत नाही, ऐकत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये बदल होत नाही. काय असते, एक खूप मोठी बिमारी आहे समाजामध्ये, माझ्या ती होती ती पहिले. ठीक आहे. त्या बिमारीचं नाव काय माहिती तुम्हाला?
करोना नाही आहे त्याचं नाव. त्याचं नाव आहे आय नो बिमारी. आय नो. मला माहित आहे अरे. मला माहित आहे. हा अरे युट्यूबवर आहे, बघून घ्या. ओके. दिस इज नॉट अरोगन्सी, दिस इज अ प्रॅक्टिकल थिंग्स गाईज. बिकॉज 4 वर्ष झाले मी हे काम करतोय, मला माहित आहे कसे कसे लोक येतात. ओके. त्यामुळे मी अगदी प्रेमाने, पूर्ण रिस्पेक्टने लोकांना पहिल्याच दिवशी सांगतो की प्लीज डू नॉट वेस्ट युअर टाइम इफ यू आर नॉट सिरियस, इफ यू डोंट वॉन्ट टू अचीव एनिथिंग. जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीला चांगलं आयुष्य द्यायचं नसेल, पैसे कमवायची इच्छा नसेल, खूप पैसे असतील तुमच्याकडे, तुम्ही खूप सुखी असाल आता, नका करू. पण माझा दुसराही प्रश्न आहे त्याच्यासोबत, की तुम्ही एवढे सुखी आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहे समजा, सो वाय यू आर क्लिकिंग ऑन फेसबुक ऍड्स अँड वाय यू आर जॉईनिंग द डिफरंट वेबिनार्स. त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही यू आर सर्चिंग फॉर समथिंग, यू आर सर्चिंग फॉर समथिंग इन युअर लाईफ, बट तुम्हाला ते मिळत नाही आहे. सो दिस इज द राईट प्लेस. आई गारंटी यू, आई बेट यू, दिस इज द राइट प्लेस. 5 दिन मेरे साथ रहो, जिंदगी तुम्हारी बदल जाएंगी. ओके. 100% रहो, लेकिन ये बहुत इंपॉर्टंट है. ओके. ठीक आहे. चलो, चॅट बॉक्स बंद केलेला आहे मी. सो 10,000 रुपये वर्थ प्रोग्राम आहे हा, बट इट इज कम्प्लिटली फ्री फॉर यू. सो डू नॉट थिंक की इट इज अ फ्री प्रोग्राम. असं एज्युम करून बसा इथे की तुम्ही 10,000 रुपये दिलेले आहे हा प्रोग्राम करण्यासाठी. हॅलो. सर्वांनी असं एज्युम करून बसा की 10,000 रुपये भरले मी हा प्रोग्राम करण्यासाठी, मला हा करायचाच आहे. ओके. नाव हु इज दिस प्रोग्राम फॉर. हा प्रोग्राम कुणासाठी आहे? हु वॉन्ट्स टू नो डिजिटल मार्केटिंग. पहिला दिवस आहे म्हणून एवढ्या गोष्टी सांगत आहे, रोज हे एवढ्या गोष्टी सांगणार नाही, काळजी करू नका. नाही तर काही लोक म्हणतील की बापरे काय ज्ञान देता सर तुम्ही. असं रोज होणार नाही. ठीक आहे. हा प्रोग्राम त्या लोकांसाठी आहे हु वॉन्ट्स टू नो अबाउट डिजिटल मार्केटिंग, हु वॉन्ट्स टू लर्न फेसबुक ऍड, हु वॉन्ट्स टू स्टार्ट अँड ग्रो देअर बिझनेस, हु वॉन्ट्स टू सेव्ह मार्केटिंग एक्सपेन्सेस. वर्षाला जे काही 5, 6, 7, 10 लाख रुपये एक्सपेन्स होणार आहे तुमचा, तो जर वाचवायचा असेल परमनंटली पुढच्या आयुष्यभर, तर प्रोग्राम तुमच्यासाठी आहे. समवन हु वॉन्ट टू ड्रीम बिग. काही लोक इथं अशी असतील की ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे, काही लोक अशी असतील की ज्यांना दुसऱ्यांसाठी ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे, काही लोक अशी असतील की ज्यांना हे फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंटच शिकवायचं आहे पुढे जाऊन आणि त्याच्यामधून पैसे कमवायचे आहेत. काही प्रॉब्लेम नाही, सर्वांसाठी प्रोग्राम आहे हा. काही लोक अशी असतील की सर मला माझ्या बिझनेससाठी करायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्यासाठी हा प्रोग्राम आहे. ओके. समवन हु ड्रीम बिग, समवन हु इज रेडी टू इन्व्हेस्ट इन लर्निंग. लक्षात घ्या, तुम्ही जर हा विचार करत आहे की सर मला 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 7 लाख, 10 लाख कमवायचे आहेत, तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. हॅलो एव्हरीबॉडी, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. आयुष्यात जर का तुमचं काही ड्रीम असेल की 2024 मध्ये मला 10 लाख रुपये कमवायचे आहे, तर 1 लाख रुपये खर्च करायची पण तयारी ठेवा, तरच 10 लाख रुपये कमवाल तुम्ही. लक्षात घ्या. येस सर नो. कारण आज जर तुम्ही कुठलाही छोटा मोठाही बिझनेस चालू करतो म्हटलं, तर पैसा हा लागणार आहे. आज जर एक फोन कॉल करतो म्हटलं तर रिचार्ज करावं लागते पहिले. येस सर नो. डायरेक्ट फोन कॉल लागतो का? आज जर गाडी चालू करायची म्हटली तर पेट्रोल टाकावं लागते पहिले. येस सर नो. किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. सो इफ यू वॉन्ट टू अर्न 10 लाख रुपीज और 5 लाख रुपीज, सो यू हैव टू इन्वेस्ट समथिंग. येस और नो. इन्वेस्ट तो करना पडेगा, राईट? पण त्या इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण 5व्या दिवशी बोलू. आणि दॅट इज नॉट अ बिग इन्वेस्टमेंट, हे पण सांगतो मी तुम्हाला. ठीक है. 4 बार अगर 5 स्टार होटल में चले जाओगे तो उतना पैसा चला जाएगा आपका. ठीक है, एवढी छोटी है. चलो आगे बढ़ेंगे. आर यू एक्साइटेड गाइज? टाइप ई एक्स इन द चैट बॉक्स एवरीबॉडी. टाइप ई एक्स इन द चैट बॉक्स. टाइप ई एक्स इन द चैट बॉक्स. एक्साइटेड, आर यू एक्साइटेड? ओके. चैट बॉक्स मध्ये भयंकर ऍक्टिव्ह राहायचं आपल्याला. त्याचं कारण सांगतो मी. क्योंकि भगवान का सीसीटीव्ही देख रहा है आपको. हेलो. भगवान का सीसीटीव्ही देख रहा है की तुम्ही काय करता, तुम्ही किती एक्साइटेड आहात. तुम्ही खरंच एक गोष्ट सांगू का तुम्हाला, फार इम्पॉर्टंट, फारच इम्पॉर्टंट, फेसबुक ऍडपेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ती काय माहिती आहे का? तुम्हाला खरोखर तुमचं आयुष्य किती बदलायचं आहे हे मला माहित नाही. तुम्ही किती तीव्रतेनं बदलायच्यासाठी प्रयत्न करता हे मला माहित नाही. काही लोक अशी असतील, हे बघा माझ्याकडे अशी लोक आलेले आहे ज्यांच्या रात्रीच्या झोपा खराब झालेल्या, सर पैसे नाही आहे, सर पैसे पाहिजे सर लाईफ मध्ये. खूप गरजा आहेत लोकांच्या बाबा, तुम्हाला काय सांगू मी. मुलांची फीस भरायचे, घर चालवायचं आहे, पैसा कमवायचा आहे, मोठं व्हायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी असतात. लक्षात घ्या. सो तुम्ही जर का खरंच सिरियस असाल, ही इज वॉचिंग यू, भगवान आपको देख रहा है. लक्षात ठेवा. तर टाईप करा चॅट बॉक्स मध्ये, बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. जेवढे जास्त एनर्जेटिक राहाल तेवढे जास्त रिझल्ट येतील तुम्हाला येणाऱ्या 5 दिवसात. कारण की हा प्रोग्राम 1 दिवसाचा नाही आहे. हा प्रोग्राम टाइमपास नाही आहे, प्रॅक्टिकल प्रोग्राम आहे. म्हणून मी एवढं बोलत आहे आधी. ठीक आहे. 15 मिनिटं याच्यावरच घालवलं मी. का बरं? बिकॉज आय वॉन्ट टू मेक यू रेडी फॉर नेक्स्ट
5 days. सो आर यू रेडी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी? एकदम पाऊस पडला पाहिजे चॅट बॉक्स मध्ये. आर यू रेडी? टाइप आर इन द चॅट बॉक्स और टाइप रेडी इन द चॅट बॉक्स. टाइप आर और रेडी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ज्यांनी ज्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाइप केलं त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. चलो आगे बढ़ेंगे. अभी चॅट बॉक्स बंद करतोय मी. आता पुढे जाऊया आपण. आता एकदम लक्ष देऊन ऐकू आपण. अजून एक गोष्ट महत्वाची सुटली सांगायची, ते म्हणजे हे की प्रत्येक प्रोग्रामची रेकॉर्डिंग हे 24 तासासाठी अवेलेबल असेल. किती? 24 hours. तुम्हाला जर असं वाटलं की आज हा प्रोग्राम झाला आणि हा प्रोग्राम मला पुन्हा पाहायचा आहे किंवा कोणाशी शेअर करायचा आहे, तुमच्या बंधू भगिनी मित्र मैत्रीण, तर तुम्हाला 24 तासासाठी ती रेकॉर्डिंग दिली जाईल. फक्त आणि फक्त किती? 24 तास. 24 hours. ओके. सो जर का काही लोक जॉब करत असतील, बिझनेस करत असतील, त्या लोकांनी पण रिक्वेस्ट केलेला आहे 24 तासासाठी नक्की रेकॉर्डिंग देऊ आम्ही तुम्हाला, नॉट मोर दॅन दॅट. ओके. कारण की खूप रेकॉर्डिंग देऊन पाहिल्या मागच्या वेळेस, लोकांना परमनंट रेकॉर्डिंग दिलंय, काही लोक बघत नाही. मग माझं म्हणणं आहे जे सिरियस आहे त्यांच्यासाठी मी मेहनत करेल ना. येस ऑर नो? ज्यांना काही घेणं देणं नाही त्यांच्यासाठी कशाला मेहनत करत बसू मी? येस ऑर नो? थोडंसं मलाही तसं वागावं लागेल, राईट? है ना? भगवान ने बोला मुझे, मी मी माझ्या मनाने म्हणत आहे. ठीक है, चलो आगे बढ़ेंगे. हेलो एवरीबॉडी. चलो. सो नॉलेज नॉट यूज्ड इज गार्बेज. तुमच्याकडे जर का नॉलेज आहे आणि जर का तुम्ही ते वापरत नाहीये, तुमच्याकडे जर का स्किल आहे आणि जर का तुम्ही ते वापरत नाहीये, तर ते काय आहे माहितीये का? कचरा आहे. ते कचरा, काहीच कामाचं नाही आहे ते. बिकॉज यू आर नॉट युझिंग दॅट नॉलेज. तर ते कचरा आहे. त्यामुळे इथं बसताना जे जे लोक इथं बसलेले आहेत, मी आधीच खूप काही सांगून दिलं. बी हिअर विथ 80% माइंडसेट अँड 20% स्किल एव्हरीबॉडी. काही फरक पडत नाही की तुम्हाला फेसबुक ऍड येते की नाही येत. काही फरक पडत नाही की तुम्हाला किती टेक्निकल गोष्टी येतात. काही फरक पडत नाही की तुमच्याकडे कम्प्युटर आहे की नाही. काही फरक पडत नाही की तुमच्याकडे लॅपटॉप आहे की नाही. काहीच फरक पडत नाही की तुम्हाला इंग्लिश बोलता येते की नाही बोलता येत. फरक फक्त याच गोष्टीचा पडतो. हॅलो एव्हरीवन. फरक फक्त याच गोष्टीचा पडतो की तुम्हाला काय पाहिजे आहे लाईफ मध्ये. दॅट्स ऑल. आणि त्यासाठी तुम्ही किती, काय आणि किती मेहनत करायला तयार आहात. दॅट्स ऑल. 80% इज योर माइंडसेट. जैसा सोचोगे वैसी 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 ही जिंदगी होती है आपकी. इज इट क्लियर? इज इट क्लियर? टाइप CLR इन द चॅट बॉक्स. इज इट क्लियर? सो 3 मिस्टेक. सगळ्यात पहिले मी 3 मिस्टेक बद्दल बोलणार आहे, ज्या मिस्टेक आपण करतो जनरली लाईफ मध्ये. त्या काय आहेत? सगळ्यात पहिले फेसबुक ऍड बद्दलच बोलणार आहे मी आता. ओके. सो बी क्लिअर इन द लाईक माइंड. ओके. सो काय आहे फेसबुक ऍड बद्दल 3 मिस्टेक आपण काय करतो? सगळ्यात पहिली मिस्टेक आपण काय करतो माहिती आहे का? आपण युट्यूबवर व्हिडिओ पाहतो आणि फेसबुक ऍड शिकण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. का बरं आहे ही मिस्टेक? लक्षात घ्या का बरं ही मिस्टेक आहे. कारण युट्यूबवर कधीच तुम्हाला संपूर्ण कोर्स किंवा संपूर्ण डिटेल माहिती मिळणार नाही. लक्षात घ्या. युट्यूबवर तुम्हाला कधीच डिटेल माहिती मिळणार नाही. कारण की जो माणूस युट्यूबवर टाकत आहे व्हिडिओ, त्यालाही त्याचा कोर्स सेल करायचा. लक्षात ठेवा. सिंपल गोष्ट आहे. माझे पण आहे युट्यूबवर व्हिडिओ. म्हणून युट्यूब हे तुम्हाला डिटेल माहिती नाही देऊ शकत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की युट्यूबवर तुम्ही पाहिलंही समजा कोर्स, तर तुम्हाला जर का काही प्रश्न आले काही, तर त्याचे उत्तर तुम्ही कोणाला विचारणार उत्तर त्याचे? त्याची उत्तर देण्यासाठी कोणतरी पाहिजे की नाही? ओके. येस ऑर नो? उत्तर देण्यासाठी कोणतरी पाहिजे की नाही? एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका सर्वांनी. झालं सुरू तुमचं सेशन. हा सेशन सुरू झालं तुमचं. आता आता एकदम एक एक गोष्ट एकदम लक्ष देऊन ऐकायची. आता लक्षात घ्या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल यू शुड नो 3 थिंग्स. पहिलं काय? टूल्स. दुसरं काय आहे? टेक्निक. टूल्स, टेक्निक्स. आणि तिसरं काय आहे? सपोर्ट. ओके. आता तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पाहिला म्हणजे काय? टूल आहे तुमच्याकडे. काय? युट्यूब. टेक्निक. समजा तुम्ही टेक्निकही शिकून गेले कारण की त्याने युट्यूबवर सांगितलं तुम्हाला कसं करायचं. त्या व्हिडिओ म्हणजे काय आहे? टेक्निक आहे. पण आता अडचण आली तर सपोर्ट कुठे आहे तुमच्याकडे? हॅलो. सपोर्ट कुठे आहे तुमच्याकडे? नाही. समजलं? म्हणून मी सांगतो की ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या. कोणत्या कोणत्या? टूल्स, टेक्निक आणि सपोर्ट. आता इथं काय होईल? इथं तुम्ही माझ्यासोबत रोज शिकत आहात. आता तुम्हाला काही प्रश्न आला, तुम्ही विचारा मला डायरेक्ट, मी तुम्हाला आन्सर करेल. तुम्ही मला ग्रुपमध्ये विचारा, आय विल आन्सर यू एनी टाइम. तुम्ही माझ्यासोबत जर का पुढे जुळले माझ्या कोर्समध्ये 24 तास, कधीही प्रश्न विचारा. 24 hours. आय एम रेडी टू हेल्प यू. 24 hours. याने काय होईल? आत्ता समजा तुम्ही कुठं अडकले आणि तुम्ही प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मिळालं, तर लगेच तुम्ही जो हा ब्रेक आला इथून पुढे जाल.
तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओवर जर का कमेंट टाकले त्याचे कमेंटचा आन्सर कधीच येत नसते आयुष्यात. येस ऑर नो? किती लोकांना अनुभव आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स बंद आहे, जस्ट अ मिनिट, ओपन करू द्या मला. किती लोकांना असा अनुभव आला की मी सर युट्यूबच्या व्हिडिओवर कमेंट केली आणि त्याचं उत्तरच नाही आलं सर मला? किती लोकांना हा अनुभव आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. एक दोन लोकांना तर असेल, राईट? आहेत बघा, किती जास्त लोकांना आहे, राईट? ओके. सो याचा अर्थ काय आहे? मला म्हणायचं काय आहे की तुमच्याकडे तीन गोष्टी असल्या पाहिजे: टूल्स, टेक्निक अँड सपोर्ट. टूल्स म्हणजे काय? जो टूल ज्याच्या माध्यमातून तुम्ही शिकणार आहात. टेक्निक, टेक्निक म्हणजे कसं शिकणार आहात तुम्ही. आणि सपोर्ट म्हणजे एक काय असलं पाहिजे तुमच्याकडे? मेंटर और गुरु असला पाहिजे. येस ऑर नो? ऍग्री? ऍग्री करता? चला आता पुढे जाऊ. थोडं फास्ट जाऊ आपण आता. ठीक आहे. आणि हे बघा, 1 तासाचा क्लास आहे, कधी कधी थोडंफार जास्तही होऊ शकते, 10-15 मिनिटं. कारण मी द्यायला सुरुवात केली तर माझा स्वभाव असा आहे कि मैं जब तक पूरा नहीं दे देता तब तक मैं रुकता नहीं. ठीक आहे. सो डोंट वरी अबाउट द टाइम. कधी कधी 6चे 6:15 होऊ शकतील, 6:30 होतील शेवटच्या दिवशी, काही सांगता येत नाही. ठीक आहे. सो बी रेडी, क्योंकि आपको सीखना है, मेरे को सिखाना है, संपला विषय. ठीक आहे. नंबर 2 मिस्टेक आपण काय करतो? वी डू ट्रायल अँड एरर. हॅलो गाईज, आपण काय करतो? ट्रायल अँड एरर विच लीड्स टू लॉस. काही लोक काय करतात? सर मी करून पाहिली सर फेसबुक ऍड. बरं, मग? काही नाही सर, ते 500 रुपये लावले होते, ते गेले, पण काहीच फायदा नाही झाला. असे 500 रुपये जर का तू 10 वेळा लावले मित्रा, हॅलो, असे 500 रुपये 10 वेळा लावले, किती झाले? 5,000 रुपये गेले. 5,000. काही फायदा झाला का? नो. मग माझं म्हणणं आहे, हे 5,000 जर एखाद्या एक्सपर्टला दिली असते आणि व्यवस्थित शिकला असता तर या 5चे 50 झाले असते का हो? येस नो? सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. अरे या 5चे 10 तरी झाले असते का? येस नो? 10 तर झालेच असते, बरोबर आहे? ओके. 10 तर झाले असते की नाही मिनिमम? तर हाच प्रॉब्लेम. दुसरा मिस्टेक आपण काय करतो की आपण ट्रायल अँड एरर करतो. हे करून पाहू दे, ते करून पाहू दे, छोटासा कोर्स आहे का 499चा तो घेऊन पाहू दे, 199चा कोर्स आहे का तो घेऊन पाहू दे, 299चा, 99चा, असे काहीतरी कामं करतो आपण. आणि यामुळे आपण हळूहळू हळू खूप सारे पैसे खर्च करतो. पण आपल्याला एकदम असं वाटते का थोडे थोडे चालले ना, म्हणून आपल्याला ते माहित नाही पडत. ह्या गोष्टी सगळ्या मी केलेल्या आहेत हा. तुम्हाला सांगण्यासाठी आधीच क्लिअर करून देतो की हे सगळं मी केलेलं आहे, म्हणूनच मी आज तुम्हाला सांगत आहे. ओके. फ्रॉम लास्ट 4 इयर्स आय एम डुईंग फेसबुक ऍड. मागच्या 4 वर्षापासून मी फेसबुक ऍड करतो आणि आतापर्यंत 80 लाखापेक्षा जास्त खर्च केले आहे फेसबुकवर. ओके. त्यामुळे आय हॅव एक्सपिरियन्स टू टीच यू. वी नेव्हर आस्क फॉर एक्सपर्ट्स हेल्प. अजून आपला प्रॉब्लेम काय आहे? आपण एक्सपर्टला कधी विचारत नाही की बाबा सांगा, की बाबा मला समजून सांग. मी शिकतो पहिले 2 महिने, मी 1 महिना शिकतो, मी 15 दिवस शिकतो आणि नंतर मी करेल. किती लोक असे आहेत आता सध्या माझ्यासोबत? काही लोक झाले सुरू सोडून जायला. काय हरकत नाही, जाऊ द्या, काय फरक पडत नाही. मला एक सांगा, किती लोक असे आहेत माझ्यासोबत आता की जे सिरियस आहे आणि एक्सपर्टची हेल्प घ्यायला तयार आहे? त्यांनी फक्त आय टाईप करायचं चॅटबॉक्स मध्ये, आय, की आय एम सिरियस अँड आय एम रेडी टू टेक एक्सपर्ट्स हेल्प. की मी काम करेल सर, कोणतेही एक्सपर्टची हेल्प घेऊन काम करेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. येस, थँक्यू 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 फॉर टाइपिंग इन द चैट बॉक्स. वेरी गुड. ओके, चलो आगे बढ़े. अभी अजूनही फ्यू पीपल आर नॉट टाइपिंग इन द चैट बॉक्स. उनको लगता है कि भगवान का सीसीटीवी भी छोड़ देगा मुझे. व्हाट अ जोक. चलो आगे बढ़े. चलो ठीक आहे. थोडी थोडी गंमत करावं लागते मधामधात. कसं आहे माहित पाहिजे ना तुम्हाला, तुम्ही बोर नाही झाले पाहिजे. व्हॉट वी विल बी लर्निंग इन 5 days. या 5 दिवसात आपण काय शिकणार आहे? ठीक आहे. पहिले आपण शिकणार आजच्या दिवशी बेसिक्स ऑफ फेसबुक ऍड. आज मी तुम्हाला बेसिक्स सांगणार सगळे फेसबुक ऍडचे. ठीक आहे. माझ्याबद्दलची माहिती देणार, बेसिक सगळं सांगणार आज. उद्या मी तुम्हाला पॉवर ऑफ सोशल मीडिया सांगेल, की सोशल मीडियाची काय पॉवर आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकचा वापर करून तुम्ही काय काय करू शकता, किती रुपयाचा बिझनेस जनरेट करू शकता, कसा करू शकता. काही स्क्रीनशॉट दाखवेल, काही माझे टेस्टिमोनियल दाखवेल, काही माझे विद्यार्थ्यांचे टेस्टिमोनियल तुम्हाला दाखवेल उद्या. ठीक आहे. तिसऱ्या दिवशी मी काय सांगेल तुम्हाला, यूज ऑफ फेसबुक ऍड. फेसबुक ऍडचा वापर तुम्ही कुठं कुठं कराल, हे सर्व मी तुम्हाला देणार आहे, सांगणार आहे, की कसा कसा करायचा फेसबुक ऍडचा वापर, कोणत्या कोणत्या बिझनेससाठी होईल. त्याचा मी थोडंफार आजही सांगेल, थोडंफार तिसऱ्या दिवशी सांगेल. प्रत्येक दिवस हा कनेक्टेड आहे बघा, लक्षात घ्या. असं नका समजू की आज काही, प्रत्येक दिवस कनेक्टेड आहे, त्यामुळे प्रत्येक दिवशी हजर राहायचं. बरं, अजून एक गोष्ट तर सांगायचंच विसरलो मी. बघा, आता जे लोक गेले त्यांचं झालं नुकसान. आता आठवली मला ती गोष्ट. या 5 दिवसामध्ये मी तुम्हाला 5 शब्द सांगणार आहे, 5 वर्ड. ओके, वर्ड. आता बघा इकडे लक्ष द्या, काय आहे ते 5 वर्ड, लक्षात घ्या. फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे इथं. आता हे माझं नाव आहे, SAGAR. ठीक आहे.
तर याच्यामध्ये काय आहे, लेटर आहेत 5. SAGAR, सागर नाव आहे ना माझं. हे लेटर आहेत. तर प्रत्येक दिवशी मी एक लेटर सांगेल तुम्हाला. ओके, एक लेटर प्रत्येक दिवशी सांगेल. आणि ह्या लेटर पासून एक शब्द तयार करायचा आहे तुम्हाला, वर्ड. जे लोक हा वर्ड मला शेवटच्या दिवशी सांगतील त्यांना माझा जो काही नेक्स्ट लेवलचा, आता हा लेवल 1 कोर्स आहे तुमचा, हा लेवल 1 फ्री आहे. लेवल 1 आहे म्हणजे याच्यामध्ये खूप काही शिकणार आहे तुम्ही. लेवल 1 कोर्स आहे, हा हा फ्री आहे तुमच्यासाठी. जे लोक माझ्या लेवल 2 ला जॉईन होतील त्यांनी जर हा वर्ड योग्य सांगितला तर त्यांना मी देणार आहे 90% डिस्काउंट. हॅलो, प्लस, बरं एवढंच नाही, ऐकून घ्या, अजून संपलं नाही. प्लस मी तुम्हाला बोनस पण देईल, ऑन दी स्पॉट बोनस. ओके, कधी पण हे 26 तारखेला, 5व्या दिवशी 26 तारखेला. पण मी तुम्हाला रोज एक वर्ड सांगेल. आता हा वर्ड कधी, सॉरी, हा हा लेटर कधी सांगेल मी, पूर्ण सेशन मध्ये कधी सांगू शकतो मी, पूर्ण सेशन मध्ये कधी सांगू शकतो. पण मी सेशन रोज तुम्हाला एक लेटर सांगणार आणि तुम्हाला 5 दिवसात एक वर्ड तयार करायचा आहे. ओके, तर हे तेच लोक करू शकतील जे 5 दिवस अटेंड करतील. आता मला समजलं कोण सिरियस आहे आणि कोण थांबेल, राईट. ओके, सो ही टेक्निक आहे, हे तुम्हाला सांगेल मी कधीतरी. यूज ऑफ फेसबुक ऍड शिकू आपण 3ऱ्या दिवशी. 4थ्या दिवशी आपण शिकू फेसबुक ऍड फॉर युअर बिझनेस. तुमच्या बिझनेससाठी तुम्ही फेसबुक ऍड कशा केल्या पाहिजे हे आपण शिकू. ठीक आहे. आणि 6व्या दिवशी 5व्या दिवशी आपण शिकू की क्रिएटिंग ऍड्स विथ एआय. एआयचा वापर करून आपण ऍड्स कशा तयार करायचे, सॉरी, एआयचा वापर करून आपण ऍड्स कशा तयार करायच्या हे आपण शिकू. म्हणजे हा कोर्स संपता संपता, हा 5 दिवसाचा संपता संपता काय होईल माहिती आहे का, तुम्हाला ऍड्स तयार करता येतील. हॅलो, लिसन टू मी. तुम्हाला ऍड्स तयार करता येतील, तुम्हाला ऍड कॉपी लिहिता येईल, तुम्हाला पोस्टर तयार करता येतील. ठीक आहे. तुम्हाला फेसबुक ऍड जर कोणी विचारलं ना तर तुम्ही असं खडखड खडखड सांगू शकाल, गॅरंटी यू. ओके, चलो. सो आजचा वर्ड, आजचा जो लेटर आहे तो मी सांगणार आहे तुम्हाला आता थोड्या वेळातच. ठीक आहे, चलो. म्हणजे दररोज मी आहे ना तुम्हाला एक शब्द सांगेल. है ना, कोणीतरी विचारलं वर्ड म्हणजे काय, दररोज मी एक लेटर सांगेल, ते लेटर जोडून तुम्हाला एक वर्ड तयार करायचा आहे शेवटी. ठीक आहे. 5व्या दिवशी एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट. हा मॅडम, आलं. जे जे लोक मला प्रश्न विचारतात चॅटबॉक्स मध्ये मी त्यांचे उत्तरही देतोय. ठीक आहे ना. एआयचा अर्थ आहे आर्टिफिशियल इंटेलिजंट. ठीक आहे, चलो. नाव, भारतामध्ये किती लोक, आता हे थोडंसं फास्ट घेतो मी, हे जनरल नॉलेज आहे. ठीक आहे, याचं काही गरज नाही तुम्हाला. भारतामध्ये किती लोक फोन युज करत असतील तर जर तुम्ही गुगलवर जाऊन पाहिलं तर 46 करोड, 46 करोड लोक असे आहेत की जे इंटरनेट आणि फोन आणि सोशल मीडिया याचा वापर करतात. लक्षात घ्या, जोही व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करतो, लक्ष देऊन ऐका आता मी काय सांगत आहे, जोही व्यक्ती सोशल मीडियाचा वापर करतो तो आपला कस्टमर होऊ शकतो. तो आपला काय होऊ शकतो, कस्टमर होऊ शकतो. आता इथे ही गोष्ट समजताना अशी समजायची आहे बघा. उद्या जर का समजा तुम्ही स्वतःची एजन्सी चालू केली, उद्या जर का तुम्ही फेसबुक ऍडची सर्व्हिस द्यायला सुरू केली लोकांना, ठीक आहे, तर तुमचा कस्टमर म्हणजे कोण, तुमच्या ग्राहकाचा कस्टमर म्हणजे तुमचा कस्टमर. ठीक आहे. सो जे पण लोक सोशल मीडियावर आहेत ते लोक तुमचे कस्टमर होऊ शकतात. आता जर का तुम्ही कुठल्या एखाद्या व्यक्तीकडे गेले, मी सांगतो नेहमी की माझा हा कोर्स केल्यावर, म्हणजे हा कोर्स नाही, हा आणि ऍडव्हान्स दोन्ही कोर्स केल्यावर तुम्ही कमीत कमी 50,000 1 लाख रुपयापर्यंत पैसे कमवू शकता आरामात. कसे कमवू शकता ते पण सांगतो मी. की तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे जाता आणि त्याला म्हणता की बाबा, समजा एखादा व्यक्ती आहे त्याचं समजा हेअर सलून आहे, सलून, है ना, त्याला तुम्ही म्हणता की बाबा तुम्ही फेसबुक ऍड का नाही करत. किंवा एखादा व्यक्ती आहे त्याचं हॉटेल आहे, तुम्ही त्याला म्हणता की फेसबुक ऍड का नाही करत. किंवा एखादा व्यक्ती आहे त्याचं शोरूम आहे कशाचं तरी, है ना, कशाचे शोरूम असू शकते, त्याला तुम्ही म्हणता फेसबुक ऍड का नाही करत. तर तो तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल की काय आहे फेसबुक ऍड, कारण की त्याला माहित नाही फेसबुक ऍड काय आहे. तर तुम्हाला त्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे की व्हॉट इज फेसबुक ऍड. बरोबर आहे. त्याच्यासाठी मी हे नॉलेज देतो की भारतामध्ये किती लोक असे आहेत की जे सोशल मीडिया, इंटरनेट आणि मोबाईलचा वापर करतात. 46 करोड लोक आहेत. तर हे 46 करोड लोक आपले कस्टमर होऊ शकतात का, येस. मग तुम्ही कुठे राहता, समजा तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही मुंबईत राहता किंवा पुण्यात राहता, तर मग तिथं तुमच्या एरियामध्ये किती लोक असे आहेत की ज्यांना तुमच्या प्रॉडक्टची गरज आहे. समजा तुम्ही LIC सेल करता, समजा तुम्ही इन्शुरन्स सेल करता, समजा तुम्ही गाड्यांचे काही पार्ट सेल करता, समजा तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट सेल करता, त्याची गरज किती लोकांना आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचू शकता का, हे आपण उद्या बघणार आहे. पॉवर ऑफ सोशल मीडिया. समजते तुम्हाला, समजते. सो इच अँड एव्हरी क्लास इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके.
सो 46 करोड लोक आहेत तसे भारतामध्ये. एखादं प्रॉडक्ट जर का तुमच्याकडे असं आहे की जे संपूर्ण भारतात विकल्या जाऊ शकते, तर विचार करा, आज हे एवढे कस्टमर्स तुमच्याकडे आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, पोहोचायचं आहे. काय करायचं आहे, पोहोचायचं आहे. माझे कित्येक असे स्टुडंट आहे जे महिन्याला, लक्षात घ्या मी काय सांगतो, महिन्याला 1 लाख ते 10 लाखाच्या आसपास पैसे कमवतात. आता हे कसे कमवतात, काय कमवतात, त्याच्याबद्दल आपण तिसऱ्या दिवशी बोलू. कधी? तिसऱ्या दिवशी. कोण आहेत ते, त्यांचे नंबर, त्यांचे काय, तुम्हाला युट्यूब चॅनल वगैरे सगळं देईल मी विथ प्रूफ, है ना. असं नाही बाकीच्या लोकांसारखं नाही की बाबा हा आहे असं नाही, प्रूफ. त्यांच्याशी बोलून घ्या कधी पण फोन लावून. ठीक है, काहीच प्रॉब्लेम नहीं मला. ओके, चलो आगे बढ़ेंगे. वेरी गुड. यस, चलो आगे बढ़ेंगे. हाँ, चलो. सो व्हॉट इज द डिजिटल मार्केटिंग, हे मी तुम्हाला एकाच शब्दात सांगतो, एका वाक्यामध्ये. प्रमोटिंग युअर प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस थ्रू डिजिटल वे, याला म्हणतात डिजिटल मार्केटिंग. जर का तुम्ही ऑनलाईन तुमचं कुठलंही प्रॉडक्ट प्रमोट करत असाल, लोकांपर्यंत घेऊन जात असाल, त्याला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. सोप्यात सोपं सांगतो मी तुम्हाला. आता लक्षात घ्या एक गोष्ट अजून पुढे जाण्याआधी, खूप महत्वाची आहे. तुम तुम्ही आहे ना, आज जरी नाही जॉईन केलं असेल लॅपटॉपनी, काही फरक पडत नाही. पण तुमच्याकडे जर का लॅपटॉप असेल तर उद्यापासून लॅपटॉपवर जॉईन करा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न आला तर डायरेक्ट तुमची स्क्रीन शेअर करू आपण इथे. लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. डायरेक्ट तुमची स्क्रीन शेअर करू. तुम्ही जर म्हटलं की सर मला बिझनेस अकाउंट बनवायचा आहे, मी डायरेक्ट तुमची स्क्रीन शेअर करेल सर्वांसमोर, आणि तुमचं अकाउंट बनवू आपण. तुम्ही म्हटलं की सर मला पेज बनवायला प्रॉब्लेम जात आहे, डायरेक्ट तुमचं स्क्रीन शेअर करू आणि पेज तुम्हाला बनवून द्यायला हेल्प करेल मी. काही नको मला याच्या बदल्यात तुमच्याकडून, काहीच नको. आय डोंट वॉन्ट एनी सिंगल रुपीज फ्रॉम यू. जर का या 5 दिवसात माझ्यासोबत आहात, 100% शिकत आहात, आय एम रेडी टू हेल्प यू फ्री ऑफ कॉस्ट. पुन्हा एकदा रिपीट करतो, फ्री ऑफ कॉस्ट. ठीक है, अभी इससे ज्यादा क्या करना चाहिए, आप ही बोलो मेरे को. ठीक है, बस आपका मुझे क्या चाहिए मालूम है, तुमची फीस काय आहे. 5 दिवस तुम्ही 5 तास द्या इथं, बस हीच तुमची फीस आहे. या 5 दिवसाची फीस काय आहे, 5 तास द्या इथं, 5 दिवस या रोज आणि शिका, हीच तुमची फीस आहे. ठीक आहे. मोबाईलवरही बनवू शकता, मोबाईलवरही बनवू शकता फेसबुक पेज. तुम्हाला व्हिडिओ देऊन देईल मी आज. ठीक आहे, की मोबाईलवर कसं बनवायचं. तुम्हाला मी पूर्ण बेसिक कोर्सचा व्हिडिओ देणार आहे आज, काळजी करू नका. रोज बोनस देईल मी तुम्हाला, रोज काहीतरी बोनस देईल. आय गॅरंटी यू, रोज बोनस देईल तुम्हाला मी काहीतरी. तुमच्यावर आहे डिपेंड की तुम्ही ते बघता की नाही बघत. चला आता फास्ट मध्ये पटापट माझी जर्नी सांगतो आणि मग आपण आज काही महत्वाच्या गोष्टी शिकू. ठीक आहे, माझी जर्नी बघा, माझी जर्नी कशी चालू झाली होती. मी एका ठिकाणी जॉब करायचो, जॉब पासून मी कोचिंग कडे आलेलो आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे जॉबचे माझे फोटो आहेत, हे माझे कोचिंगचे फोटो आहेत. ठीक आहे, माझं नाव सागर गारवे आहे. सर्व लोक मला ओळखतच असतील, नशीन ओळखत तर लिहून घ्या, तुमच्याकडे जपून ठेवा. सागर गारवे नाव आहे माझं. मी पुण्यामध्ये राहतो सध्या. बिझनेस कोच आहे मी, पब्लिशर आहे, ऑथर आहे. आतापर्यंत 450 पेक्षा जास्त लोकांना मदत केली पुस्तक लिहिण्यासाठी. 10 लाखापेक्षा जास्त लोकांना ट्रेन केलेलं आहे. 5,500पेक्षा जास्त लोकांना डिजिटल कोचिंग शिकवलेली आहे, डिजिटल मार्केटिंग शिकवलेली आहे. पेड, पेड बरं का, पैसे घेऊन. त्या लोकांनी पैसे दिले मला, फ्री लोकांनाही शिकवलं मी फ्रीमध्ये पण. वर्षाला मी 100 दिवस फ्री प्रोग्राम करतो. जसा हा 5 दिवसाचा फ्री प्रोग्राम आहे, असे मी 100 दिवस फ्री प्रोग्राम करतो वर्षाला. ठीक आहे, तो एनी प्रोग्राम यू कॅन अटेंड. आणि फ्री म्हणजे त्याच्यामध्ये काही फालतू ज्ञान नसतं, त्याच्यामध्ये पण एकदम प्रॅक्टिकल गोष्टी शिकवतो मी. एंटरप्रिन्युअर बाय हार्ट, 28,000 सबस्क्रायबर युट्यूबवर आहे, जाऊन चेक करून घ्या. 26,000 फॉलोअर ऑन इंस्टाग्राम. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त असे लोक आहे की ज्यांना मी लखपती बनवलं विथ द डिजिटल कोचिंग. आणि ते महिन्याला लाखो रुपये छापत आहेत. छापत आहेत म्हणजे कमवत आहेत. ठीक आहे, स्पेंड मोर दॅन 80 lakhs रुपीज ऑन फेसबुक. आतापर्यंत 80 लाखापेक्षा जास्त पैसे फेसबुकवर खर्च केलेले आहेत. आणि अमेझॉन बेस्ट सेलिंग ऑथर आहे मी. अमेझॉनला जाऊन जर का सर्च कराल तुम्ही, गुगलवर सर्च कराल तुम्ही डायरेक्ट सागर गारवे, तुम्हाला सापडून जाईल सगळी आपली हिस्ट्री. ठीक आहे, सगळं काही सापडून जाईल तुम्हाला, अवॉर्ड बिवॉर्ड सगळं सगळं सगळं. ठीक आहे, सो हे 2 पुस्तकं आहेत जे बेस्ट सेलिंग बुक्स आहेत माझे, हे तुम्हाला दिसतील. मी इथपर्यंत कसा पोहोचलो हे फार महत्वाचं आहे, कारण की कदाचित आज तुम्ही पण स्ट्रगल करत असाल, तुम्ही पण कुठेतरी अडचणीत असाल. आणि हे फ्री प्रोग्राम मी का करतो हे पण एक महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. की बरेच लोक मला विचारतात, सर तुम्ही 5-5 दिवसाचे फ्री प्रोग्राम का करता, एवढे पैसे का खर्च करता तुम्हाला फेसबुक ॲड. त्याचं कारण आहे की एक दिवस असा होता माझ्या लाईफमध्ये की मी पण फार अडचणीत होतो मित्रांनो. हॅलो, माझा आवाज येते ना? थांबा, थोडा ऑडिओ वाढून देतो, येत नसेल तर आवाज. हा, सो एक टाइम होता लाईफ मध्ये की मी पण खूप प्रॉब्लेम मध्ये होतो.
है ना. मी पण फार अडचणीत होतो. यू कांट बिलीव्ह. लोकांचे कोर्स मला आवडत होते, पण ते कोर्स घेण्यासाठी पैसे नव्हते माझ्याजवळ. अशी परिस्थिती होती एक वेळेस. ठीक आहे. सो त्यावेळेस मला कोणी मदत नाही केली. त्यामुळे मला असं वाटते की यार, ज्या लोकांचे अडचणीत आहेत जे लोक, त्यांना ऍटलिस्ट मी मदत करू शकलो पाहिजे. नंबर वन. नंबर टू, मला एक गोष्ट शिकलो मी मागच्या 4 वर्षात, की जोपर्यंत तुम्ही तुमच्या पैशाबद्दलची मानसिकता तुमची बदलत नाही, तोपर्यंत पैसा तुमच्याकडे येत नाही. तुम्ही जोपर्यंत हे म्हणता स्वतःला की पैसा नाही, पैसा नाही, पैसा नाही, अडचण आहे, हे आहे, ते आहे, हे जोपर्यंत तुम्ही स्वतःला मेसेज देत राहता, तोपर्यंत आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाही माणूस. मी स्वतः हे मेसेज दिलेले आहेत 7 वर्ष. 7 वर्ष. हॅलो. 7 वर्ष. पैसा नहीं है यार मेरे पास. पैसा नहीं यार. मी तर जॉब करतो, मला तर एवढेच पैसे भेटतात, ते तर पैसे माझे इकडेच चालले जातात. घर खर्चातच पैसे जातात माझे. शेवटी एक दिवस डिसिजन घेतलं. एक मित्र आहे, चांगला मित्र आहे, पैशावाला आहे. त्याला फोन लावला. म्हटलं बाबा मला 20,000 रुपये पाहिजे. व्याजाने दे म्हटलं, व्याजाने. हॅलो. उपकार नाही पाहिजे, व्याजाने दे. तो म्हणे ठीक आहे. किती कधी देशील वापस? म्हटलं 3 महिन्यात वापस देईल. किती? 3 महिन्यात. हे जेव्हा पैसे घेतले तेव्हा एक गोष्ट शिकलो मी लाईफमध्ये, फार महत्वाचं आहे हा. तुम्ही असं नका समजू की सर हा फेसबुक ऍड कोर्स आहे का सांगता. हे गरजेचं आहे. हे गरजेचं आहे. हे जोपर्यंत नाही तोपर्यंत पुढेच नाही जाऊ शकत तुम्ही लाईफमध्ये. त्याला म्हटलं भाई 3 महिन्यासाठी पैसे पाहिजे मला. तो म्हणे ठीक आहे, देतो म्हणे 20,000 रुपये, अकाउंट नंबर पाठव. तुम्हाला माहित आहे का ते पैसे घेताना माझ्या डोक्यात काय होतं? माझ्या डोक्यात हे नव्हतं की मी याला व्याज देईल की नाही, पैसे वापस देईल. मला हे गॅरंटी होती की मी 3 महिने नाही, एकाच महिन्यात त्याचे पैसे वापस देईल. मी स्वतःला सांगितलं होतं की बेटा अभी कुछ भी कर, लेकिन तेरे को निकलना आहे सिच्युएशनचे बाहेर. आणि खूप खराब होती सिच्युएशन, तुम्हाला सांगू नाही शकत मी आता. एवढं टाइमपास नाही करणार मी ते सांगत बसले. मी खूप वेळा सांगतो बऱ्याचशा सिच्युएशन मध्ये, मी कदाचित 5व्या दिवशी सांगेल तुम्हाला. सो त्यांनी मला 20,000 रुपये दिले. 3 महिन्याचा वेळ घेतला होता, मी एकाच महिन्यात त्याला पैसे वापस दिले. आणि त्याने व्याजही नाही घेतलं माझ्याकडून. तो म्हणे मी फक्त चेक करत होतो की तू खरंच सिरियस आहे की नाही. त्याने त्याचे त्याचे पैसे मी त्याला एकाच महिन्यात परत दिले. माझ्याकडे फेसबुक ऍड लावायला सुद्धा पैसे नव्हते. एका मित्राचं कार्ड घेतलं होतं मी, क्रेडिट कार्ड. कारण माझा क्रेडिट स्कोअर खराब होता. तर एका मित्राचं कार्ड घेतलं आणि त्याच्या कार्डवरून 6 महिने फेसबुक ऍड लावले. किती? 6 महिने. प्रत्येक महिन्याला बिल आलं की त्याला पैसे देत होतो. कमवत होतो, देत होतो, कमवत होतो, देत होतो, कमवत होतो, देत होतो, कमवत होतो, देत होतो. अशी जर्नी चालू झाली. आता ती जर्नी चालू कशी झाली होती ते जरा 2-3 फोटो दाखवतो. जास्त फोटो ठेवायची मला सवय नाही, पण जेवढे आहे तेवढे दाखवतो मी. ही जर्नी जेव्हा चालू झाली होती ना, तेव्हा असा एक फुटका फोन होता. हे लाकडाची खुर्ची होती, हे टेबल आणि हे होतं. ठीक आहे. आज इथे 200 लोक जवळजवळ बसलेले आहेत तुमच्यासोबत. हे बघा. हे अशी सुरुवात केली होती, 5-6-7 लोक यायचे. हे बघा. असं हे घरीच लाईट तयार केले, घरीच हे सगळं केलं. काहीच येत नव्हतं मला, मी पण झिरो होतो. जे लोक झिरो असतील त्यांनी आज ऐकून घ्या मी काय म्हणतो. मी पण झिरो होतो, मला फेसबुकचा पण येत नव्हता. काळजी करू नका, भ्यायचं नसते. मी काय बोललो आधीच, 80% इज युअर माइंडसेट, 20% इज युअर स्किल. ठान लो ना आप. अगर तुम्ही जर आज पक्का विचार करून घ्या ना की यार मला करायचं आहे, संपला विषय. कोण नाही थांबू शकत तुम्हाला. काय म्हणताय? ऍग्री करता की नाही? येस नो इन द चॅट बॉक्स. अगर आप ठान लो कि मुझे करना है, तो आपको कोई नहीं रोक सकता. यस और नो? यस और नो? अगर आप ठान लो कि मुझे करना है, नो बडी कैन स्टॉप यू गाइज. नो बडी कैन स्टॉप यू. ठीक है. ओके. येस. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. जास्त डोकं नाही लावायचं. लक्षात घ्या की हे कसं होईल, मग काय होईल, याच्यातच खराब होऊन जातो आपण, याच्यातच बर्बाद होऊन जातो आपण. की होईल का हे, आणि तुमच्याच्यानं झालं, आमच्याच्यानं होईल का ते. काही नाही होऊ शकत बाबा. जाऊ दे. यार मनापासून सांगत आहे मी तुम्हाला, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. खरं सांगतो मी तुम्हाला. खूप कमी चान्स येतात बरं का माणसाकडे लाईफमध्ये आयुष्य बदलायचे. मला काही नाही, मला काही, तुम्ही 5 दिवस माझ्यासोबत राहा, मला कोर्स नाही घेतला तरी चालते मला तुम्ही. पण माझं म्हणणं काय आहे, एक चांगली गोष्ट घेऊन जा इथून. माझं एवढंच म्हणणं आहे. कारण की मी जेव्हा देतो, लक्षात घ्या, मैं जब देता हूं ना, तब मैं दिल खोल के देता हूँ. फिर मुझे माझी टीम मला बऱ्याच वेळा म्हणतात, माझे टीम मेंबर्स, की सर एवढं नॉलेज नाही द्यायला पाहिजे. पण मी म्हणतो जाने दो यार, वो भगवान मेरे को बोला उसने आज देने को, मैं दे रहा हूँ, खत्म. और वो देगा मुझे वापस. लक्षात घ्या. बी सिरियस इन युअर लाईफ. टेक युअर ओन डिसिजन. मला नाही माहित कुठून ऍडजस्टमेंट करणार तुम्ही. मला नाही माहित तुम्ही कशी ऍडजस्टमेंट करणार. उद्या जर का दवाखान्याचं काम आलं, आपण ऍडजस्टमेंट करतो की नाही. आयुष्य बदलासाठी करा यार ऍडजस्टमेंट. काही नाही होत. समजलं का? मी केली.
आणि मी नेहमी करतो. मी आजही घाबरत नाही कोणत्या गोष्टीला. आणि म्हणून मला असं वाटते की जे काही रिझल्ट आज आज माझे आहेत ते तिथून आलेले आहेत. ठीक आहे. सो आय स्टार्टेड विथ दिस. तुम्ही बघू शकता. असा मग थोडासा चांगला केला, पहिले असा होता, मग थोडा अजून अजून चांगला केला, मग अजून चांगला केला, अजून चांगला केला. ओके, आता हा एक स्टुडिओ आहे. आता जिथे बसलो हा एक स्टुडिओ आहे. ठीक आहे. मोठ्या मोठ्या कलाकार लोकांना भेटण्याची संधी मिळाली मला याच्यात. त्यांच्यासाठी मी पुस्तक लिहितच होतो. सुबोध भावे आहे, मुक्ता बर्वे आहे, शरद केळकर आहे, दीपक बजाज आहे, गौर गोपाल दास आहे. अरे एकदम झिरो माणूस होतो मी, तुम्हाला खरं सांगतो. मी एकदम झिरो. फक्त माझ्याकडे एकच गोष्ट होती, काय माहितीये का? की करना है म्हणजे करना है बस. कसं मला माहितच नव्हतं की कसं. आय लिटरली डोंट नो हाऊ टू डू इट. बस आई नो वन थिंग कि मुझे करना है, दैट्स ऑल. कुछ भी करूंगा मैं. या पुस्तकाची पण एक खास स्टोरी आहे की हे पुस्तक कसं लिहिलं गेलं होतं. आज बघा, भार्गवी चिरमुले माझ्या लास्ट प्रोग्राम मध्ये आली होती. त्यानंतर तनाज इराणी माझ्या जानेवारीच्या प्रोग्राम मध्ये आली होती. आज बॉलिवूड सेलिब्रिटी माझ्या प्रोग्राम मध्ये येतात. आणि तुम्ही जर माझ्याशी जुळले तर कधीतरी तुम्हालाही हा चान्स देईल त्यांना भेटायचा, काळजी करू नका. ओके, माझे स्टुडंट सर्व त्यांना भेटले. ओके. आज 2018 मध्ये जो मुलगा टू व्हीलर घेऊन इकडे तिकडे हिंडत होता, त्याच्याकडे मर्सिडीज ई क्लास आहे आज. मर्सिडीज ई क्लास प्राइस चेक करून घ्या गुगलवर, की मर्सिडीज ई क्लासची प्राइस काय आहे. ठीक आहे. ओके. कधी विचार नव्हता केला की मी फॉरेन मध्ये जाईल. फॉरेन मध्ये 8 दिवसाची ट्रिप करून आलो मागच्या वर्षी. आणि आता कदाचित पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात अगेन गोइंग विथ माय फॅमिली. अगेन गोइंग विथ माय फॅमिली, कारण माझ्या बायकोला मी एक प्रॉमिस केलं होतं की 10व्या अॅनिव्हर्सरीला, तुझी 10वी अॅनिव्हर्सरी जी असेल आपली, ते कुठं असेल? फॉरेन मध्ये असेल. मलाही माहित नव्हतं मी कसं करेल, पण बघा हे 10वं वर्ष आलं आमच्या लग्नाचं. आणि आम्ही आता 2 महिन्याने जाणार आहे फॉरेनला. चेक करून घ्याल माझी स्टोरी फेसबुकला, इंस्टाग्रामला, आणि फॉलो करून ठेवा. पुढच्या 2 महिन्यात तुम्हाला दिसून जाईल. दिस इज व्हॉट इज द थिंग्स विच आर हॅपनिंग विथ मी बाय गॉड ग्रेस. भगवान की कृपा है भाई. मैं कुछ नहीं हूं. उसने जो बोला, त्याने अपॉर्च्युनिटी दिल्या, मी त्या घेतल्या, आणि मी रिस्क घेतली माझ्या लाईफमध्ये. बस माझं एवढंच म्हणणं आहे. तशीच ही अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या लाईफमध्ये आज, लक्षात घ्या. आज तुम्ही इथं बसलेले आहे, कोणतीच गोष्ट विनाकारण होत नाही लाईफमध्ये, लक्षात ठेवा. तुम्हाला माझी ऍड दिसणं, तुम्ही त्या ऍडवर क्लिक करणं, तुम्ही या वेबिनारसाठी रजिस्टर करणं, तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हीच बघून घ्या किती लोक आहे. जवळजवळ 300च्या आसपास लोक आहे. आणि असे 2-3 ग्रुप आहेत अजून 800-900 लोक आहेत. त्यामधले फक्त तुम्हीच इथं बसलेले आहे, लक्षात ठेवा. का? माझं म्हणणं आहे का? वाय? हे त्याचं साईन नाहीये, हे त्याचं साईन आहे, लक्षात घ्या. कधी कधी काय होते माहितीये का, आपल्या मूर्खपणामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी गमावून बसतो. त्यांनी साईन दिलं तुम्हाला, त्यांनी साईन दिलं होतं मलाही, आणि मी त्या साईनच्या सोबत चाललो. म्हणून माझं म्हणणं आहे तुम्हाला की साईन दिलाय त्यांनी, त्यांनी तुम्हाला आणलेला इथपर्यंत. आत्ता सोडायचं नाही, हे आत्ता जायचं आहे पुढं. ठीक आहे. सो लेट्स कम टू द टॉपिक गाईज, लेट्स कम टू द टॉपिक. मी तुम्हाला बोललो होतो की वेळ थोडा जास्त होऊ शकते, मी घड्याळ पाहणार नाही, तुम्ही घड्याळ पाहू नका. ठीक आहे. माझं म्हणणं हे आहे, मुझे दिल खोल के देना है, आप दिल खोल के लेने की तैयारी रखो. रेडी है आप दिल खोल के लेने के लिए? दिल खोल के लेने के लिए रेडी है? हे काही रोज रोज होणार नाही, हे फक्त आज पहिला दिवस आहे म्हणून सांगत आहे. रेडी है आप दिल खोल के लेने के लिए? यस नो इन द चैट बॉक्स. वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड. दिनेश जी वेरी गुड, सुनील जी, अमी जी, शीतल मैडम वेरी गुड, थैंक यू सो मच. चलो आगे बढ़े. मृणाल जी, आर्या जी, थैंक यू. चलो, चलो, ओके संतोष जी. चलो. सो 47 करोड, 46-47 करोड लोक असे आहे की जे फेसबुक, सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर करतात. ते सर्व लोक आपले कस्टमर होऊ शकतात. 2 लेवल आहेत बघा फेसबुक ऍड शिकण्याचे. लेवल 1 जी की बेसिक लेवल आहे, जे मी तुम्हाला या 5 दिवसात शिकवत आहे. प्लस मी तुम्हाला काही रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा आज देणार आहे. ते सर्व तुम्ही बघा, 1 तासाचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे. तुम्हाला बेसिक सगळं समजून जाईल की काय असते फेसबुकमध्ये. काहीच टेन्शन नाही तुम्हाला. फेसबुक ऍड बेसिक तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. नंबर 2 ऍडव्हान्स, जे की तुम्हाला मी 5व्या दिवसानंतर सांगणार आहे. ओके, 5व्या दिवसानंतर. आणि त्याच्यानंतर काहीच नाही आहे. काही लेवल 3 नाही, लेवल 4 नाही, काही मोठा प्रोग्राम नाही, 15,000चा नाही, 50,000चा नाही, काहीच प्रोग्राम बिग्राम काहीच नाही त्याच्यानंतर. हे 2 लेवल तुम्ही केल्या, फेसबुक कडे येऊन जाईल तुम्हाला, गॅरंटेड 100%. ओके. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सपोर्ट पण देणार आहे तुम्हाला, काळजी करू नका. नाव अंडरस्टँड व्हॉट इज फेसबुक ऍड. पटापट सांगतो मी, लक्ष देऊन ऐका आता फक्त काय आहे. फेसबुक ऍड काय आहे? जेव्हा तुम्ही फेसबुकला पैसे देता, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फेसबुकला पैसे देता आणि तो तुमची काय करतो? ऍडव्हर्टाइजमेंट करतो, याला म्हणतात फेसबुक ऍड सोप्या भाषेमध्ये.
जेव्हा तुम्ही न्यूजपेपरला वाल्याला पैसे देता तो न्यूजपेपरमध्ये तुमची ऍडव्हर्टाइजमेंट टाकतो. रेडिओवाल्याला पैसे देता तो रेडिओमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट टाकतो. तुम्ही टीव्ही वाल्याला पैसे देता तो टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट टाकतो. तसं तुम्ही जेव्हा फेसबुकला पैसे देता तो तुमची फेसबुकवर ऍडव्हर्टाइजमेंट करतो. मग हा ऍडव्हर्टाइजमेंट कोणाला दाखवतो फेसबुक? ज्यांचे ज्यांचे फेसबुकवर अकाउंट आहे त्या सर्व लोकांना हा ऍडव्हर्टाइजमेंट तुमची दाखवतो आणि तसे तसे लोक तुमच्याकडे घेऊन येतो. आता हा फेसबुकवर ऍडव्हर्टाइजमेंट करणे, रेडिओवर ऍडव्हर्टाइजमेंट करणे, टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट करणे, यामध्ये सर्वात बेस्ट काय आहे? सगळ्यात बेस्ट काय याच्यामध्ये? तुम्ही उशिरा जॉईन झाला का? काहीतरी प्रश्न विचारला, एक मिनिट थांबा. रेशमा मैडम, आई थिंक आप देर से ज्वाइन हुए. रेकॉर्डिंग हम आपको देने वाले हैं 24 आवर्स के लिए. ठीक आहे. पाऊस येत आहे म्हणतात ते, तर मी रेकॉर्डिंग देईल 24 तासासाठी देईल, पण फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. सो फेसबुक ऍड इज का बेस्ट? बेस्ट काय आहे फेसबुक ऍड? कारण फेसबुक ऍड तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायची काय देते? फॅसिलिटी देते. की तुम्हाला महिलांना ऍड दाखवायची की पुरुषांना, हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला 30 वर्षाच्या माणसाला दाखवायचे की 50 वर्षाला, हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला ऍड तुमची पुण्यात दाखवायची आहे, मुंबईत दाखवायची आहे, बँगलोरमध्ये दाखवायची आहे, दिल्लीमध्ये दाखवायची आहे, नागपूरमध्ये दाखवायची आहे, कोल्हापूरमध्ये दाखवायची आहे, हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. की ऑल ओव्हर महाराष्ट्र दाखवायची आहे, की ऑल ओव्हर इंडिया दाखवायची आहे, की ऑस्ट्रेलियात दाखवायची आहे, की मलेशियात दाखवायची आहे, हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. फेसबुक हा एकमेव प्लॅटफॉर्म असा आहे की जो सगळ्या जगामध्ये आहे. येस और नो? तुम्ही जे टीव्ही पाहता ते टीव्ही सगळ्या जगात आहे का? नाही. तुम्ही जो पेपर वाचता तो पेपर सगळ्या जगात आहे का? नाही. पण फेसबुक सगळ्या जगात आहे. येस और नो? येस और नो? म्हणून फेसबुक इज द बेस्ट प्लॅटफॉर्म टू यूज. ओके. आता फेसबुकवर ऍड करण्यासाठी काय काय गरजेचं आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या सर्वांनी, किंवा कोणीतरी एका व्यक्तीने स्क्रीनशॉट घ्या ग्रुपमध्ये टाका. घ्यायचा स्क्रीनशॉट पटकन. व्हॉट यू नीड फॉर फेसबुक ऍड? फेसबुक ऍड करण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे? कोणी पण एक व्यक्तीने लिडरशिप करायची आहे. घ्यायचा याचा स्क्रीनशॉट आणि ग्रुपमध्ये टाकून द्यायचा. काय काय गरजेचं लक्षात घ्या. सगळ्यात पहिले तुमच्याकडे एक फेसबुकचं पोस्टर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट तुमच्याकडे फेसबुकची ऍड कॉपी असली पाहिजे. तिसरी गोष्ट तुमच्याकडे टार्गेटेड ऑडियन्स असला पाहिजे. चौथी गोष्ट तुमच्याकडे फेसबुकचं पेज असलं पाहिजे. आणि पाचवी गोष्ट तुमच्याकडे बिझनेस अकाउंट असलं पाहिजे. आणि याच्याही पेक्षा सुंदर गोष्ट काय आहे ते सांगतो मी तुम्हाला, की ह्या सर्व गोष्टी तुम्ही या 5 दिवसात करून घेणार आहे तुमच्यासाठी. इज इट अमेझिंग गाईज? टाईप अमेझिंग इन द चॅट बॉक्स. टाईप AMZ इन द चॅट बॉक्स. AMZ अमेझिंग. या 5 गोष्टी लागतात तुम्हाला फेसबुक ऍड करायला, आणि ह्या 5ही गोष्टी मी तुम्हाला तयार करून देणार आहे 5 दिवसात. पण हे फक्त त्याच लोकांचे तयार होतील जे 5ही दिवस इथे राहतील. कारण की कसं आहे भैया, जेवढा विद्यार्थी हुशार त्याच्यापेक्षा भारी शिक्षक हुशार असते. समजलं ना? तर मी काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त शेवटच्या दिवशी देईल तुम्हाला, लास्ट डे. ओके. ठीक है. पण त्या गोष्टी पण तुमच्या पहिल्या 4 दिवसाशी कनेक्टेड असतील, लक्षात ठेवा. ठीक है. सो मुझे भी देखना है कि कौन सीरियस है. तो पोस्टर पण शिकू आपण, फेसबुक ऍड कॉपी पण शिकू आपण, टार्गेटेड ऑडियन्स शिकू, फेसबुक पेज शिकू, सर्व काही शिकू आपण. ठीक आहे. ओके. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागणार आहेत. त्यानंतर फेसबुक पेज. आता फेसबुक पेज कसं बनवायचं? मला माहिती आहे काही लोक इथं असतील की ज्यांनी फेसबुक पेज ऑलरेडी बनवलेलं असेल, आणि काही लोक इथं असतील की त्यांनी फेसबुक पेज बनवलेलं नसेल. ठीक आहे. काही लोक असतील की फेसबुक पेज बनवलेलं असेल, काही लोक असतील की फेसबुक पेज बनवलेलं नसेल. काही घाबरायचं कारण नाहीये. आज मी तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे, तो व्हिडिओ बघायचा. तो व्हिडिओ असणार आहे 3 ते 4 मिनिटाचा, आणि तो व्हिडिओ बघून बघून फेसबुक पेज बनवायचं. आता काही लोक म्हणतील की सर माझ्याकडे लॅपटॉप नाही. काही घाबरायची गरज नाही. मोबाईलचा कसं बनवायचं तो पण व्हिडिओ मी देणार आहे. फक्त तो व्हिडिओ बघायचा आणि पेज बनवायचं. आता ओके? काय राहिलं? पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो. 5 दिवसात जेवढं देता येईल ते सगळं देण्याचा प्रयत्न करील, एकदम ईमानदारी, 100% ईमानदारी के साथ. बिल्कुल भी ये नहीं सोचूंगा मैं, लिसन टू मी वेरी केयरफुली, मैं बिल्कुल भी ये नहीं सोचूंगा कि आप मेरे अगले प्रोग्राम को आ रहे हो या नहीं आ रहे हो. मैं पूरा पूरा 100% देने की कोशिश करूंगा आपको. ठीक है. चलो. फेसबुक ऍड मध्ये पोस्टर काय असते हे तुम्हाला शिकवणार आहे 3ऱ्या दिवशी मी. हे पोस्टर कसं बनते. ओके. आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं? याच्यासाठी मी कोर्समध्ये पण तुम्हाला सांगणार आहे, देणार आहे फ्री कोर्समध्ये आज जो देणार आहे त्याच्यात. canva.com माहिती आहे का तुम्हाला? canva.com ही एक फ्री साईट आहे. कॅनवा, CANV. याच्यावर जाऊन आपलं अकाउंट बनवून घ्यायचं आज. सोपं आहे, 5 मिनिटाचं काम आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या अशा ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही तयार करू शकता फ्रीमध्ये, बिलकुल फ्री. 1 रुपया खर्च करायची गरज नाही. हॅलो. फ्रीमध्ये. ठीक आहे. सो या 5 दिवसात भरपूर साऱ्या फ्री गोष्टी पण देणार आहे तुम्हाला. मजा येत आहे की नाही? येस नो? टाइप मजा इन द चैट बॉक्स. मजा, MAZA, मजा. मजा आ रहा है कि नहीं गाइज? क्या यार मजा आ रहा है तो जरा बताओ, जरा बारिश करवाओ जरा चैट बॉक्स में. चलो चैट बॉक्स में बारिश हो जाए इस बार फिर. चलो टाइप इन द चैट बॉक्स एवरीबॉडी. मजा आ रहा है? टाइप मजा इन द चैट बॉक्स. इतना नहीं आ रहा है यार, फास्ट फास्ट आना चाहिए, फास्ट. कम ऑन. अच्छा, बोर तो नहीं होता सेशन? गाइज सेशन बोर तो नहीं हो रहा है?
चलो मजा, व्हेरी गुड. canva.com. येस, व्हेरी गुड. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच. अशी एनर्जी पाहिजे. यू पीपल आर अमेझिंग पीपल गाईज, यू पीपल आर अमेझिंग पीपल. वाव, you are typing so much energy. I can feel that energy. Okay, you are typing in the chat box and I can feel your energy. Thank you so much, thank you so much once again. चलो आगे बढ़े. चलो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, फेसबुक ऍड पोस्टर कसे बनवायचे हे बघा. आता माझे काही स्टुडंट आहेत, कोणी न्यूमरोलॉजी शिकवते, कोणी काही फेसबुक ऍड शिकवते, कोणी काही आनंदी राहायला शिकवते, कोणी काही वजन कमी करायला शिकवते. ओके, तर त्यांचे हे पोस्टर्स आहेत. ओके, आता मला सांगा, तुम्हाला नाही शिकवता आलं तरी चालते, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर का फक्त 5 क्लायंट जरी शोधले, तुम्ही लक्षात घ्या मी काय सांगतो. तुम्ही जर का महिन्याला 5 क्लायंट शोधले, हा, आणि एकदा क्लायंट तुमच्याकडे आला की तो तुमच्यासोबत 6 6 महिने काम करते. तुम्ही जर का 5 क्लायंट शोधले आणि एका क्लायंट कडून 5,000 जरी घेतले, तर 25,000 रुपये महिना तुमचा चालू झाला. टेन्शनचं कामच नाही तुम्हाला. आणि फेसबुक ऍड मध्ये काय असते माहिती आहे का, तुम्हाला रोज काम करायची गरज नाही आहे. फक्त रोज तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट जे तयार केली त्याला फक्त तुम्हाला ऑब्झर्व करावं लागते. काय करावं लागते? ऑब्झर्व. हे तुम्हाला मी शिकून देईल. ओके, की कसं ऑब्झर्व करायचं हे ऍडव्हान्स मध्ये शिकवतो मी. ठीक आहे, हे फ्री मध्ये नाही शिकवत, पण त्याचं थोडीफार माहिती तरी देऊन देईन मी तुम्हाला 5 दिवसात. ठीक आहे, की कसं त्याला ऑब्झर्व करत राहायचं, त्या ऍडला कसं त्या ऍडला बघत राहायचं. आणि तुम्हाला फक्त रोज 15 ते 20 मिनिटं इन्व्हेस्ट केले की झालं काम. हा 25,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा कमवू शकता. प्लस तुम्हाला जो जॉब करायचं ते करा, प्लस तुम्हाला काय बिझनेस करायचे ते करा, अजून काय करायचं ते करा. आणि तेच जर क्लायंट तुम्ही 10 केले तर 50,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा कमवू शकता महिन्याला. आता आमची स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे. आम्ही एका व्यक्तीकडून 50,000 रुपये चार्ज करतो. आमच्याकडे सध्या 3 डॉक्टर आहे, 2 बिझनेस ओनर आहे, 5 लोक आहे आमच्याकडे. आम्ही जास्त लोक घेतच नाही, 5च लोक आहे आमच्याकडे. प्रत्येकाला 50,000 रुपये चार्ज करतो बस, महिन्याला. आजच्या काही दिवसानंतर तुमचा एक्सपिरियन्स वाढल्यावर तुम्ही पण चार्ज करू शकाल 40 50 हजार रुपये. पण माझं म्हणणं आहे, आज 5,000 रुपये तर चार्ज करूच शकता तुम्ही. ठीक आहे. ओके, तुम्हाला मी याचं तुम्हाला प्रूफ पाहिजे का? प्रूफ, की सर खरंच मला येतील का पैसे, याचं प्रूफ किती लोकांना पाहिजे? टाईप प्रूफ इन द चॅट बॉक्स. फक्त मी सांगेल ते करावं लागेल तुम्हाला. आहे का तुम्ही तयार? आजच प्रूफ देतो मी तुम्हाला 24 तासात. सर्वांना नाही भेटणार, काही सांगता येत नाही, पण काही लोकांना 100% भेटेल. पाहिजे प्रूफ तुम्हाला? पाहिजे? चला, मी जे सांगतो ते करा. घ्या, व्हॉट्सअप ओपन करा तुमचं. व्हॉट्सअप ओपन करा, तुमच्या घरातल्या कोणाचा तरी एखाद्याचा कोणाचा तरी नंबर ओपन करा. ओके, टाईप प्रूफ इन द चॅट बॉक्स. ओके, चला. काय करायचं सांगतो मी तुम्हाला आता बघा. सांगतो काय करायचं. व्हॉट्सअप ओपन करा. तुम्हाला मेसेज लिहायचा आहे एक, काही जास्त नाही, थोडासा छोटासा मेसेज. घरातला कोणाचाही नंबर ओपन करा, किंवा मित्राचा नंबर कोणाचा तरी ओपन करा. हा, केला ओपन? हा, त्याच्यामध्ये लिहा आता मी काय सांगतो ते असं लिहा. हाय फ्रेंड्स. ठीक आहे, हाय फ्रेंड्स, आय कॅन हेल्प यू टू गेट मोर customers for your business using Facebook ads. DM me for more details. लिहून टाका हा मेसेज, लिहा पटकन. स्क्रीनशॉट घ्या याचा, लिहिणं नसेल होत तुमच्या, स्क्रीनशॉट घ्या. आता यालाच मराठीमध्ये सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये अधिक ग्राहक, अधिक कस्टमर आणून देऊ शकतो फेसबुकचा वापर करून. अधिक माहितीसाठी मला संपर्क करा. एवढा मेसेज लिहायचा आहे. मराठीत लिहा ज्यांना लिहायचा आहे त्यांना, ज्यांना इंग्लिशमध्ये त्यांना इंग्लिशमध्ये लिहा. आणि काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. आता हा मेसेज काय करायचं तुम्हाला, कॉपी करायचा. हा मेसेज 3 ठिकाणी टाकायचा तुम्हाला. फेसबुकच्या स्टोरीवर टाका हा मेसेज, फेसबुकच्या स्टोरीवर. ठीक आहे, तुमच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर टाका, इंस्टाग्राम. ठीक आहे, आणि तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला टाका. आणि तुम्हाला जर का खरंच असं वाटतं की तुम्हाला म्हणजे मला दिसलं पाहिजे, तर मला टॅग करा तुम्ही. माझं नाव आहे कोच सागर गारवे. मला इंस्टाग्रामला टॅग करा, मी माझ्या स्टोरीवर शेअर करेल. ठीक आहे, GARVE गारवे. ठीक आहे, काय लिहायचं आहे पुन्हा एकदा सांगतो.
तुम्हाला मी सांगतो उद्यापर्यंतच तुमच्याकडे एक कस्टमर आणून देतो मी. आणि त्या कस्टमरला कसं हँडल करायचं टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्या पाठीशी. बिलकुल घाबरू नका तुम्ही, बिंदास्त घ्या तुम्ही काम. मी आहे. आय विल हेल्प यू. ठीक आहे, कसे ऍडव्हर्टाइजमेंट करायच्या, किती पैसे चार्ज करायचे, सर्व हेल्प करेल मी तुम्हाला. अजून काय पाहिजे बघा, पहिल्याच दिवशी मी तुम्हाला काय काय देत आहे. हॅलो, कैन यू इमेजिन, पहले ही दिन मैं आपको पैसे कमाने की आयडिया दे रहा हूँ. और फक्त आयडिया नाही देता मी, बाकीचे लोक फक्त आयडिया देतात. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. हॅलो, डायरेक्ट मदत करायला तयार आहे मी. आता सांगा चॅटबॉक्स मध्ये, कभी देखा है ऐसा जादू? ठीक आहे, ओके. ठीक आहे, चला. सो फेसबुक स्टोरी, इंस्टाग्राम स्टोरी आणि व्हॉट्सअप स्टेटसवर टाकून द्या. आता काही लोक घाबरतील, अहो नाही सर मला तर काहीच येत नाही, मी कसं काय टाकू. संपला बाबा तू इथंच, घाबरला म्हणजे संपलं तू. मी तुझ्या पाठीशी आहे. मी काय बोललो? आय एम विथ यू, डोंट वरी. तुम्ही माझा पेड कोर्स घ्या नका घेऊ, आय एम विथ यू, डोंट वरी. पण मला ही ऍक्शन घेणारे लोक पाहिजे. घेऊन दाखवा मला ही ऍक्शन, की सर मी टाकला मेसेज, पाहून घेऊ आता, जे होईल ते होईल. जे होईल ते होईल. टाका हा मेसेज. काय, हाय फ्रेंड्स, आय कॅन हेल्प यू टू गेट मोर कस्टमर्स फॉर युअर बिझनेस. यार मोठे मोठे मेसेज नका लिहू यार चॅटबॉक्स मध्ये प्लीज. ठीक आहे ना, डिस्टर्ब नका करू यार बाकीच्या लोकांना. मी चॅटबॉक्स बंद करून टाकेन ना. शर्मिला मॅडम, काय नाव आहे तुमचं? शर्मिष्ठा मॅडम, सांगणार आहे मी सर्व, काळजी नका करू तुम्ही. 5 दिवस इथे राहायची तयारी ठेवा फक्त. ठीक आहे, तर तुम्हाला सांगेन मी. टाकला मोनाली मॅडम, व्हेरी गुड. ज्याने ज्याने टाकला जरा डन टाका बरं चॅटबॉक्स मध्ये, बघू आपण कोणी कोणी टाकला. बघू आपण कोणी कोणी टाकला. मृणाली राऊत, व्हेरी गुड. मोनाली महाजन, व्हेरी गुड. पल्लवी पोरे, अमोल शिरसाट, व्हेरी गुड. युक्ता गायकवाड, व्हेरी गुड. मुक्ता, काय आहे जे काय असेल ते. हा, मयूर, ओके. अमोल, काय नाव आहे? अमोल छेडा, नाही अमी अमी छेडा, ओके. युक्ता, मेसेज त्याच्यावर आल्यावर काय करायचे? त्यांना सांगायचं ओके आय विल. हे बघा, हा व्हेरी गुड क्वेश्चन. हा, त्यांनी एक प्रश्न विचारला की आता याच्यावर जर रिप्लाय आला त्याच्यावर काय करायचं. व्हेरी गुड. त्यांना सांगा ओके, वी विल वी विल कॉन्टॅक्ट यू सून. एवढं सांगायचं. काय सांगायचं? ठीक आहे, मी तुम्हाला थोड्या वेळात संपर्क करेल. ठीक आहे, आम्ही तुम्हाला थोड्या वेळात संपर्क करू, एवढंच सांगायचं बस, आणि सोडून द्यायचं. टेन्शन नका घेऊ. मी आहे ना, उद्या आपण भेटणारच आहे. मग कोणाकोणाला मेसेज आले मी उद्या विचारेल. आणि मग आता उद्याच्या त्याच्या पुढची स्टोरी चालू करू आपण. ठीक है, ओके. 5 दिन में चलो कुछ लोग पहले पैसा भी कमा लेंगे उनका. चलो शुरुआत तो करते हैं, है की नाही? व्हेरी गुड. फर्स्ट टाइम करत आहे मी हे. मी कोणत्याच वर्कशॉप मध्ये आजपर्यंत हे केलं नाही. मी काय बोललो तुम्हाला? तुमचं आणि माझं काहीतरी कनेक्शन आहे. तुम्ही इथं बसले, काहीतरी कनेक्शन आहे. मी आजपर्यंत कोणत्याच वर्कशॉप मध्ये केलं नाही. माझ्या टीमला विचारून घ्या तुम्हाला खोटं वाटत असेल तर. फर्स्ट टाइम आय एम डुईंग दिस. ओके. व्हॉट्सअपला, इन्स्टाला टाकलं, व्हेरी गुड. काय नाव आहे? युक्ता मॅडम, शर्मिला मॅडम, ओके. तुम्ही शर्मिष्ठा, काय नाव आहे तुमचं मॅडम? अगदी रिस्पेक्टफुली मी तुम्हाला सांगतो, प्लीज गिव्ह युअर 5 days. आय कॅन चेंज युअर लाईफ. ओके, गॅरंटी यू. फक्त तुम्ही 5 दिवस द्या बस, माझी एवढीच तुम्हाला रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. ठीक आहे. हा, ऍडव्हर्टाइजमेंटचं टेन्शन नका घेऊ. ऍडव्हर्टाइजमेंट खूप छोटी गोष्ट आहे. बाकीच्या ज्या गोष्टी सांगतोय ना ते शिका शर्मिला मॅडम. तुम्ही वेलनेस मध्ये असं असं वर जाणार तुम्ही, की तुमची टीम तुम्हाला म्हणणार की काय चालू आहे. हर्ब लाईफ मध्ये जर का तुम्ही असाल, तर हर्ब लाईफच्या ऑलरेडी ऑलरेडी 350+ लोकांना शिकवलेलं आहे मी. हर्ब लाईफ मध्ये जर तुम्ही असाल तर, ठीक आहे. आणि प्रत्येक जण चांगले पैसे कमवा. तुमचे जे लीडर आहेत ना महाराष्ट्रातले, ते लीडरलाही शिकवलेलं आहे मी. मी नावही सांगू शकतो त्यांचे, पण आता इथे सांगत नाही मी नाव. कधीतरी मला पर्सनली विचारून घ्या तुम्ही. फक्त एक आयडेंटिटी सांगतो, एक लीडर आहे तुमचे जे टकले आहेत, बरोबर आहे. हा, ते शिकलेले आहेत ते सगळे आपल्याकडे. ठीक आहे, आता लक्षात घ्या पुढं. डन डन डन. प्राची वाणी, व्हेरी गुड. हेमंत कपडे, व्हेरी गुड. पल्लवी मॅडम, व्हेरी गुड. अरे बापरे, इतके मेसेज आले आता. बापरे बाप, खूप मेसेज आले. नावही आता मला वाचता येत नाही, पण ठीक आहे, जाऊ द्या, काय हरकत नाही. पण चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे की तुम्ही मेसेज टाईप केलंय. व्हॉट्सअप, इन्स्टा आणि फेसबुक सगळीकडे टाका. बापरे, येतच आहेत मेसेज अजून. ठीक आहे, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच सर्वांचे. खरंच मनापासून तुमचे आभार की तुम्ही एवढा चांगला रिस्पॉन्स करताय. आणि रिस्पॉन्स केलंच पाहिजे. इफ यू वॉन्ट टू चेंज युअर लाईफ, हू विल चेंज दॅट? आय और समबडी एल्स? नो बडी एल्स. यू विल चेंज युअर लाईफ, लक्षात ठेवा.
जे ऍक्शन्स तुम्ही घेणार, जे डिसिजन्स तुम्ही घेणार तुमच्या लाईफमध्ये, ते तुमचं आयुष्य बदलणार आहे हो. कोणी येत नसते आयुष्य बदलायला, लक्षात ठेवा. ठीक है ना. बाइक से मर्सिडीज तक का सफर मैंने किया, ऐसे नहीं किया. पीपल विल गाइड यू. एट द एंड ऑफ द डे काम आपको ही करना पड़ेगा मेरे दोस्त. येस और नो. हाँ. करिअर काउन्सिलिंग, हँडरायटिंग कोच आहे, इम्प्रुव्हमेंट कोच आहे त्यासाठी. येस येस येस, बिलकुल काळजी करू नका. चला, एक मिनिट. आता एक मॅडमनी बघा, टाइम होऊ शकते हा, वेळ वाढू शकते, 15-20 मिनिटं होऊ शकतात, मला माहित नाही. बट बी विथ मी. माझं एवढंच म्हणायचं आहे, मला एवढंच म्हणायचं आहे. एका मॅडमने टाईप केलेलं आहे की ते हँडरायटिंग कोच आहेत. बरं, आता मला एक पटकन तुम्ही चॅटबॉक्स मध्ये सांगा की तुमचं प्रोफेशन काय आहे. व्हॉट इज युअर प्रोफेशन. फक्त प्रोफेशन लिहा, बाकी काहीच नका लिहू. चॅटबॉक्स मध्ये तुमचं प्रोफेशन लिहा, काय करता तुम्ही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कशासाठी ही ऍड चालू शकते. अरे यार, बिझनेस नका, बिझनेस कशाचा बिझनेस ते लिहा, प्रॉपर लिहा. बिझनेस कशाचा बिझनेस. इंटेरियर डिझायनिंग मध्ये आहात तुम्ही, होऊ शकते ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता तुम्ही. पुढं ऍफिलिएट मार्केटिंग करता, करू शकता ऍडव्हर्टाइजमेंट, व्हेरी गुड. इन्शुरन्स ऍडवायझर करू शकता. रिअल एस्टेट मध्ये बिलकुल 100% करू शकता. रिअल एस्टेट मध्ये दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, बिलकुल करू शकता. न्युमरोलॉजी, अरे 100% न्युमरोलॉजी मध्ये माझी एक स्टुडंट आहे, महिन्याला 2 लाख रुपये कमवते. बेकर्सचा बिझनेस आहे, करू शकता. रिअल एस्टेट करू शकता. येस, बँकिंग करू शकता. वेलनेस अँड फिटनेस बिलकुल करू शकता. 350+ कोचेस, वेलनेस कोचेस हर्ब लाईफ वाले शिकवले आहे मी, आणि ते पैसे कमवत आहेत. एक्सपोर्ट ओव्हरसीज करू शकता. रिअल एस्टेट, बँकिंग करू शकता. एक्सपोर्ट, जे ग्राफिक डिझायनर करू शकता बिलकुल. पॅकेज ड्रिंकिंग वॉटर, अरे 100% करू शकता तुम्ही. खूप मोठं मार्केट आहे पॅकेज ड्रिंकिंग. मेकअप आर्टिस्ट करू शकता. टीव्ही सिरियल करू शकता. फूड सर्व्हिस, असा कुठलाच बिझनेस नाही ज्याची ऍडव्हर्टाइजमेंट नाही करत. कस्टमाइज प्रोडक्ट, ऑल टाइप्स ऑफ प्रिंटिंग करू शकता. साऊंड इंजिनियर करू शकता. तुम्ही सध्या स्टुडंट आहे साऊंड इंजिनिअरिंगचे, बरोबर आहे. तर तुम्हाला तुमच्या साऊंड मध्ये तुम्ही तो साऊंड विकू शकता स्वतःचा, ते करू शकता एक तर तुम्ही. किंवा जे लोक ऑलरेडी स्टुडिओ चालवत आहेत साऊंड इंजिनिअरिंगचे, त्यांच्यासाठी तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता. संकेत समजलं तुम्हाला. मी प्रत्येकाला सांगेल की तुम्ही काय करू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी नाही करू शकत, तर तुम्ही इतरांसाठी पण कसं करू शकता हे पण सांगेल मी तुम्हाला. LIC एजंट आहे, करू शकता. अरे ज्यांना LIC, हे बघा, ज्यांना मी सांगितलं इन्शुरन्स करू शकता, तर डबल LIC एजंट वाल्यांनी टाईप करायची गरज नाही. हर्ब लाईफ करू शकता. होम बेकर करू शकता. हेल्थ अँड वेलनेस काउन्सिलिंग करू शकता. येस, एज्युकेशन डिपार्टमेंट, IIM प्लॅन टू डू अपील. फार्मा कंपनी आहे, अरे खूप चांगली गोष्ट आहे. मी स्वतः MR होतो पहिले, संदीप लहानेजी. हा, मी एरिया मॅनेजर होतो अॅलम्बिक मध्ये. ठीक आहे. ओके, बॅक ऑफिस आहे. कंपनीत आहे तुम्ही, स्वतः तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे, तुम्हाला एजन्सी चालू करायची आहे, करू शकता. स्वतःचा बिझनेस चालू करू शकता. ग्राफिक डिझायनर चालू करू शकता. टॅक्स, ओके. फोटोग्राफी चालू करू शकता. उज्ज्वला मॅडम तुम्ही करू काय लिहिले तुम्ही. फ्लॉवर रेमेडी, अरे व्हेरी गुड, खूप चांगली गोष्ट आहे. जे जे लोक काहीतरी शिकवू शकतात की नाही, न्युमरोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी, टॅरो कार्ड, त्यांनी तर माझ्याशी जुळूनच घ्या. तुम्ही आत्ताच सांगतो मी, तुम्ही त्यांनी तर माझ्याशी जुळूनच घ्या. तुम्ही तर माझा ऍडव्हान्स कोर्स केलाच पाहिजे, कारण की तुमच्याकडे तर तुम्ही तर लाखो रुपये कमवू शकता. समजलं का. लक्षात घ्या, जे जे लोकांना काहीतरी शिकवता येते, मॅथेमॅटिक्स, इंग्रजी, गणित, रेखी, टॅरो कार्ड, ऍस्ट्रोलॉजी, वास्तुशास्त्र, त्यानंतर अजून काय असते बाबा ते, डाउजिंग, अजून काय असते, एंजल, डिजिटल मार्केटिंग, हे काही पण येत असेल तुम्हाला, तुम्ही तर माझ्याशी जुळलेच पाहिजे. तुम्हाला सांगतो मी, आय एम द बेस्ट वन इन द महाराष्ट्र. डायरेक्ट सांगतो मी रेकॉर्डिंग वर हे. नो बडी एल्स विल हेल्प यू. जेवढं मी हेल्प करतो कोणीच नाही करणार तुम्हाला. गॅरंटी, छाती ठोकून सांगतो मी. ठीक आहे. नो बडी कॅन हेल्प यू जितना मैं करता हूँ. हा गर्व नाही आहे, हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे. माझे सगळ्या विद्यार्थ्यांना विचारून घ्या. न्युमरोलॉजी, टॅरो कार्ड, बापरे किती मोठं लिहिलं बापरे. प्री स्कूल, लोन एजंट, मेकअप आर्टिस्ट, पॅथॉलॉजी लॉब, अरे पॅथॉलॉजी लॉब ऑलरेडी करतोय मी माझ्या एका मित्रासाठी ऍडव्हर्टाइजमेंट. सोलर अँड LED प्रोडक्ट, हा बिलकुल. तुम्ही सोलरचं तर खूप डिमांड आहे, ते पण करू शकतो आपण. स्किन केअर प्रोडक्ट बिलकुल करू शकतो. स्किन केअर प्रोडक्ट आहे तुमचे, त्याच्यावर डिस्कस करावं लागेल पण थोडं, कारण की तुमचं डायरेक्ट विकता येईल का, की आपल्याला कसं करावं लागेल ते डिस्कस करू आपण. बघा, काही काही बिझनेस असे आहे की त्यासाठी मला तुमच्याशी डिस्कस करावं लागेल. पॅथॉलॉजी लॅब आहे, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. योगा मेडिटेशन तर करू शकता. केमर, बापरे बापरे बाप, खूप मेसेज आहेत. ठीक आहे, ओके. चला, तरी मी बरेचसे ग्रोसरी शॉप आहे, करू शकता. येस. एकच सांगतो मी तुम्हाला एका वाक्यात. तुम्ही टाकलं का सर्वांनी, हा मेसेज टाकला, सर्वांनी टाकला मेसेज. पुन्हा एकदा सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला मदत करू शकतो तुमच्या बिझनेसमध्ये अधिक कस्टमर आणण्यासाठी. फेसबुक ऍडचा वापर करून. तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क करा, असा मेसेज टाकायचा मराठीमध्ये. ठीक आहे. इंग्रजीमध्ये, आय कॅन हेल्प यू टू गेट मोर कस्टमर्स फॉर युअर बिझनेस युजिंग फेसबुक ऍड्स. DM मी फॉर द डिटेल्स. ओके. ठीक आहे. चला, आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. बघा, 6 वाजून 5 मिनिटं झाली हा.
काय हरकत नाही, आपल्याला काही फरक पडत नाही. जिनको सीखना है, सिखाने वाला तैयार है और सीखने वाले रेडी है, तो फिर क्या टेंशन है. ओके. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. हा, तुम्हाला जर का मेसेज आले आता लोकांचे, रिप्लाय सुरू झालेत, कोणीतरी मेसेज केला, व्हेरी गुड हा विकासजी. तर सगळ्यांचे नंबर सेव्ह करून ठेवा, विकासजी सेव्ह करून ठेवा, त्यांचे नंबर टाकून ठेवा, उद्या सांगतो तुम्हाला काय करायचं. हा बघा, मी तुम्हाला हे सांगत होतो की काही बिझनेस असे असतील, लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो, काही बिझनेस असे असतील तुम्ही इथं बसलेल्यापैकी लोकांचे, की त्यांच्यासोबत मला पर्सनली काहीतरी डिस्कस करावं लागेल. की समजा तुमचा XYZ प्रोडक्ट आहे, समजा एक व्यक्ती माझ्याकडे आला होता, त्याचं जे प्रोडक्ट होतं ते असं खूप डेंजर थोडंसं प्रोडक्ट होतं, की सर म्हणे माझं हे प्रोडक्ट आहे, मला हे विकायचं आहे. ठीक आहे, म्हणजे मी इथे सांगू शकत नाही असं प्रोडक्ट होतं ते. तर मग मी म्हटलं की बाबा ठीक आहे, पण मग आम्ही 1 तास डिस्कस केलं की नेमकं कसं सेल करायचं, कसं नाही करायचं. आणि ते पण प्रोडक्ट त्यांनी सेल करून घेतलं, समजलं का. म्हणजे रिलेटेड टू, काय म्हणू आपण त्याला, हजबंड अँड वाईफ रिलेशनशिप, त्याच्या रिलेटेड प्रोडक्ट होतं. ठीक आहे. सो ते पण सेल केलं त्यांनी. सो प्रॉडक्ट कुठले सेल होऊ शकते, फक्त त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याशी डिस्कस करावं लागेल, जे की या मीटिंगमध्ये होणं 5व्या दिवशी पॉसिबल होईल कदाचित. ठीक आहे. तर मी त्याला तुम्हाला डिटेल माहिती देईल, काळजी करू नका. फक्त तुमच्याकडे काय असलं पाहिजे माहिती आहे का, पेशन्स असले पाहिजे. तुम्हाला खरं सांगतो मी, पेशन्स. की जाऊ द्या, एकदा जाईल आपला वेळ. आता हा शेवटचा वर्कशॉप आपल्या लाईफ मधला, पण आपण अटेंड करू या सरांसोबत. ठीक आहे. तुम्हाला 100% मी रिझल्ट दाखवून देईल. ठीक आहे. फॉर हुम फेसबुक ऍड, फेसबुक ऍड कुणासाठी आहे लक्षात घ्या. हॅलो, लक्षात घ्या. मेकअप आर्टिस्ट असाल तुम्ही, रिअल एस्टेटमध्ये असाल, फर्निचर बिझनेस असेल, आता हे तुम्ही मला ऑलरेडी सांगितलं. हे माझ्या पीपीटी मध्ये ऑलरेडी आहे बघा, मी आता केली का हे तयार नाही. हे सर्व काही लोक होते आता चॅटबॉक्स मध्ये, होते की नाही. मेकअप आर्टिस्ट, रिअल एस्टेट बिझनेस, फर्निचर बिझनेस, इन्शुरन्स एजंट, हेल्थ कोच, मॅन्युफॅक्चरर, कोचिंग क्लासेस, हॉटेल्स, ग्राफिक डिझायनर, बिझनेस ओनर, क्लोथ स्टोनर, हे जेवढे लोक आहे सर्वांसाठी फेसबुक ऍड आहे. अजून सोपं करून सांगतो मी तुम्हाला, तुमच्याकडे जर का कुठलंही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस असेल, तुम्ही फेसबुक ऍड करू शकता, काळजी करू नका, आय विल हेल्प यू. बरं, आता काही लोक मला विचारतील की सर खर्च किती येते फेसबुक ऍड करायला. मिनिमम 100 रुपये खर्च येतो. किती? मिनिमम 100 रुपये एका दिवसाचा, अ डे. म्हणजे 30 दिवसाचे किती? 3000 रुपये. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक इथे आहेत, अजून एक गोष्ट सांगतो मी. मला मधामधात काही काही गोष्टी आठवतात, म्हणून मी म्हणतो की लाईव्ह सेशन अटेंड करा. तुमचा जो ग्रुप आहे ना, तिथं चुकूनही काही ऍडव्हर्टाइजमेंट किंवा काही चुकीच्या गोष्टी करू नका हा. मी तुम्हाला आताच सांगतो, नाही तर तुम्ही पुढचे 4 दिवसात सेशन गमावून बसाल. डायरेक्ट रिमूव्ह करून टाकेन टीम तुम्हाला त्याच्यामधून. सो बी सिन्सिअर अँड बी मॅच्युअर्ड. एका सुशिक्षित आणि चांगल्या व्यक्तीसारखे बिहेव करा. नाही तर काय होते, काही काही लोक ते म्हणतात ना, त्याला एक चांगला शब्द आहे की चिल्लरपणा चालू करून टाकतं, इकडे ऍडव्हर्टाइजमेंट टाक, तिकडे ऍडव्हर्ट. हे काम करू नका रे बाबा. मी शिकवत आहे तुम्हाला प्रॉपर, तसं शिकवा, तसं काम करा. मी कुठे टाकली का कोणाच्या ग्रुपमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट? नाही. मी ऍड लावली आणि तुम्ही इथपर्यंत आले, आले की नाही, येस नो सांगा मला चॅट बॉक्समध्ये. माझी ऍडव्हर्टाइजमेंट पाहून आले ना तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये, की मी कोणाच्या ग्रुपमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट टाकली? नाही, काहीच गरज नाही कोणाच्या ग्रुपमध्ये टाकायची. तुम्ही स्वतः ऍडव्हर्टाइजमेंट लावा, पैसा खर्च करा, बरोबर लोक येतात तुमच्यापर्यंत. आणि हे तुम्हाला शिकवणार आहे मी 5 दिवसात. तर चिल्लर कामं बिलकुल करू नका, तुम्हाला मी आताच सांगतो. असे कामं करणारे लोक मला बिलकुल आवडत नाही. त्यांना मी रिमूव्ह करून टाकीन आणि परमनंट आपला काहीच. किती पैसे द्या तुम्ही नंतर, तुमचं आणि माझं नाही होऊ शकत. म्हणजे मी तुमचा कोच नाही बनू शकत बाबा. समजलं का. सो दिवसाला 100 रुपये खर्च करावा लागेल तुम्हाला, लक्षात ठेवा. 30 दिवसाचे किती झाले? 3000 रुपये. एवढा जरी खर्च केला तुम्ही, तर या 3000 जर का तुम्ही रिअल एस्टेटमध्ये असाल, तर 3 लाखही कमवू शकता. तुमच्या प्रॉडक्टवर डिपेंड करते की तुम्ही किती पैसे कमवाल. ठीक आहे. समजलं. सो मिनिमम 100 रुपये खर्च आहे, मिनिमम 100 रुपये पर डे, 3000 रुपये पर मंथ. डिपेंडिंग अपॉन द प्रॉडक्ट. प्रॉडक्ट जर का चांगलं असेल तर तुम्ही लाखो रुपये पण कमवू शकता. ओके. हाऊ मच टाइम यू नीड टू लर्न फेसबुक ऍड. सगळ्यांना असा हा प्रॉब्लेम असते की सर किती वेळ लागेल फेसबुक ऍड शिकायला. हे संपूर्ण 5 दिवस जर का माझ्यासोबत राहाल आणि अजून 10 दिवस जर का पुढचे मला द्याल, 15 दिवसात तुम्हाला सगळी फेसबुक ऍड शिकून देईल. सगळी फेसबुक ऍड म्हणजे हे 5 तास आणि पुढचे 10 तास, 15 तास द्या मला तुम्ही. किती लोक 15 तास द्यायला तयार आहेत? आयुष्यातले 15 तास मागत आहे मी तुम्हाला. हॅलो, 60 वर्षाचे होणार तोपर्यंत पैसे कमवणार तुम्ही. 15 तास द्यायला तयार आहे का तुम्ही? 15 तास द्या तुमच्या लाईफचे, तुम्हाला सर्व फेसबुक ऍड शिकून टाकतो मी. नो ऍडव्हान्स लेवल, नथिंग. काहीच द्यायची गरज नाही तुम्हाला. काही कुणाला 15,000, 20,000, 50,000 द्यायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. हे बघा, 6 प्रकारचे ऍड असतात: अवेअरनेस, ट्राफिक, एंगेजमेंट, लीड्स ऍड, ऍप प्रमोशन आणि सेल्स. ह्या सगळ्या ऍड मी ऍडव्हान्स कोर्समध्ये शिकवतो, ऍडव्हान्स मध्ये. ठीक आहे. पण
याचं थोडं बेसिक हे 5व्या दिवशी होणार आहे तुमचं 5th डे. ठीक आहे. सो एक ऍड कुठली तरी होईल, समजा ही ऍड होईल 5व्या दिवशी. ठीक आहे. सो ह्या 6 ऍड असतात. हे सगळ्या ऍड मी ऍडव्हान्स मध्ये शिकवतो. सगळ्याच्या सगळ्या ऍड येतील तुम्हाला, काळजी करू नका. ओके, क्लिअर. चला आता पुढे जाऊ. ऑडियन्स काय असते हे समजून घ्या शॉर्टकट मध्ये. ऑडियन्सचा अर्थ आहे, आता मी थोडं फास्ट जातो. 3 प्रकारचे ऑडियन्स असतात: कोल्ड, वॉर्म आणि हॉट. ठीक आहे. कोल्ड म्हणजे ज्यांना तुम्ही माहित नाही, वॉर्म म्हणजे ज्यांना तुम्ही थोडेसे माहित आहे, आणि हॉट म्हणजे ज्यांनी तुमचं प्रॉडक्ट विकत घेतलं. यालाच फेसबुकच्या लँग्वेजमध्ये कस्टम आणि लुक लाईक म्हणतात. ऑडियन्सचा अर्थ काय आहे, की तुमचं प्रॉडक्ट ज्यांना तुम्हाला विकायचं आहे त्या व्यक्तीचं एज किती आहे, तो व्यक्ती राहतो कुठं, त्याचं लोकेशन काय आहे, पुण्यात राहतो, मुंबईत राहतो, दिल्लीत राहतो. ठीक आहे. त्याचं जेंडर काय आहे, तो मेल आहे की फिमेल आहे. ओके. तो कुठली भाषा बोलतो, लँग्वेज, हे सगळं तुम्ही फेसबुकमध्ये सिलेक्ट करू शकता. हे तुम्हाला मी तिसऱ्या दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी दाखवेल ओपन करून, की कसं सिलेक्ट करायचं हे एज, लोकेशन, जेंडर, लँग्वेज. म्हणजे तुम्ही जर म्हणाल की सर मला पुण्यामधील, हॅलो, लिसन टू मी, लिसन टू मी गाईज, तुम्ही जर म्हणाल मला पुण्यामधील 40 वर्षावरचे मेल, सॉरी फिमेल म्हणतो मी इथं, फिमेलला टार्गेट करायचं आहे, जी मराठी बोलते आणि जी हाऊसवाईफ आहे, आणि तिला माझी ऍड दिसली पाहिजे, असं जर तुम्ही म्हटलं, तर तुम्ही या पर्टिक्युलर फक्त 40 वर्षावरच्या महिलांनाच तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल, आणि पुण्यातल्याच महिलांना दिसेल, आणि महिलांनाच दिसेल, आणि ज्या मराठी बोलतात त्यांनाच दिसेल, आणि ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनाच दिसेल. एवढं तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. टाईप AMZ इन द चॅट बॉक्स इफ इट इज अमेझिंग. तुम्हाला जर वाटतं की अरे बापरे काय अमेझिंग आहे, टाइप AMZ इन द चैट बॉक्स. जर का अमेजिंग वाटते तो टाइप AMZ इन द चैट बॉक्स. जोर से बारिश कर दो चैट बॉक्स में, AMZ इन द चैट बॉक्स. ठीक है. गुड गुड गुड, थँक्यू सो मच. हे शिकणार आहे तुम्ही, लक्षात घ्या, हे शिकणार आहे तुम्ही. ठीक आहे. चलो चॅट बॉक्स बंद करतो, आगे बढ़ेंगे. शेवटचे 10 मिनिटं असतील आपले कदाचित. टार्गेटेड ऑडियन्स काय असते, लक्षात घ्या. टार्गेटेड ऑडियन्स काय असते. टार्गेटेड हेच जे आता सांगितलं, की बाबा पुण्यातल्या 40 वर्षावरच्या मराठी बोलणाऱ्या फक्त महिलेला ऍड दाखवायची आहे, ते त्याला म्हणतात टार्गेटेड. रिटार्गेटिंग काय असते, तिलाच पुन्हा 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 ऍड दाखवायची आहे. पुन्हा डबल कशी दाखवू तिला, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा. माझी पण ऍड तुम्हाला 4-5 वेळा दिसली असेल. ठीक आहे. हे सगळं आपण शिकणार. आता काही प्रश्न असतील तर विचारा चॅट बॉक्समध्ये. शेवटचे 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. आता झालेले आहे 6 वाजून 13 मिनिटं. 6 वाजून 23 मिनिटापर्यंत मी तुमच्या सोबत राहील, जर का तुमचे काही प्रश्न असतील तर. आणि एक एक जण Q&A मध्ये विचारा प्रश्न. हॅलो, Q&A मध्ये विचारा प्रश्न. Q&Aचा एक बटन आहे, त्याच्यामध्ये प्रश्न विचारा. तोपर्यंत काय करायचं आहे, इंस्टाग्रामवर जाऊन कोच सागर गारवे, COACH सागर गारवे, इंस्टाग्रामला जाऊन याला फॉलो करा. का बरं फॉलो करा तेही सांगतो मी. फायदा आहे म्हणून सांगत आहे, नाही तर काही हे नाही. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील उद्या परवा कधी पण आयुष्यभरात, तर मला डायरेक्ट DM करू शकता. मी त्याचं उत्तर देईल तुम्हाला. युट्यूबला जाऊन सागर गारवे युट्यूब चॅनल सर्च करा आणि त्याला सबस्क्राईब करा, जर काही इच्छा असेल तर. नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण केलं तर तुम्हालाच काही ना काही मिळत राहील माझ्याकडून. ठीक आहे. आता मी एक बोनस देणार आहे तुम्हाला जायच्या आधी. किती लोकांना बोनस पाहिजे, आजचं गिफ्ट किती लोकांना पाहिजे. हाऊ मेनी पीपल वॉन्ट गिफ्ट फ्रॉम माय साइड. हॅलो एव्हरीबॉडी, आर यू विथ मी, आर यू विथ मी. टाइप गिफ्ट इन द chat box. How many people want gift? Amazing gift. I'm going to give you amazing gift today. Okay, that will help you to understand Facebook ad. हा, पण त्या गिफ्टच्या बदल्यात मला थोडीशी मदत केली पाहिजे. तुम्ही करता का मदत, सांगा. फक्त मला इंस्टाग्रामला जायचं ताबडतोब सर्वांनी. गो टू इंस्टाग्राम, सर्च कोच सागर गारवे, कोच सागर गारवे, अँड जस्ट फॉलो. फॉलोचं बटन दाबून द्यायचं फक्त, बस एवढंच करायचं. ठीक आहे. आता गिफ्ट काय आहे तुमच्यासाठी. प्रश्न उत्तर आलेले आहेत लोकांचे चॅट बॉक्समध्ये, ते मी सांगतो. पहिले प्रश्न उत्तर पण घेतो मी. येस, गिफ्ट पण देतो, प्रश्न उत्तरही घेतो. 2 मिनिटं थांबा फक्त, पटकन घेतो मी, एकच सेकंद. मी गिफ्ट तुमचं काढत आहे. गिफ्ट काढून तुम्हाला पाठवतो मी चॅट बॉक्समध्ये. हे गिफ्ट फक्त चॅट बॉक्समध्येच येणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते सेव्ह करावं लागेल कुठेतरी. पहिले आम्ही दररोज आहे ना, हे भरून घ्यायचो गुगल फॉर्म. पण आता आम्ही ते गुगल फॉर्म भरून घेत नाही. गुगल फॉर्म फक्त आम्ही आता तिसऱ्या दिवशी किंवा उद्या भरून घेऊ, किंवा 5व्या दिवशी भरून घेऊ. त्याच्या आधी तुम्ही गुगल फॉर्म भरून घेणार नाही आम्ही. हे घ्या, तुमचं गिफ्ट देतो मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये. काही प्रश्न आलेले आहेत, त्याचे उत्तर घेऊ आपण पहिले. हा, पहिला प्रश्न आहे, सर उद्यासाठी फेसबुक पेज ओपन करून ठेवायचं ना. येस, व्हेरी गुड क्वेश्चन मृणाल मॅडम, आय अप्रिशिएट यू. मॅडम आहे की सर आहे माहित नाही, मॅडमच आहे मला वाटते. उद्यासाठी फेसबुक पेज तयार करून ठेवायचं आहे सर्वांनी. आता तुम्ही म्हणाल सर कसं करायचं.
त्याचा व्हिडिओ, त्याचा पूर्ण डिटेल तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये भेटत आहे 1 मिनिटामध्ये. ठीक आहे. ओके. दुसरा प्रश्न आहे, इन्स्टाचे ऍड शिकवणार का तुम्ही या 5 दिवसामध्ये? 100% तुम्हाला इन्स्टाचे ऍड शिकवणार युक्ता मॅडम, काळजी करायचं काम नाही. ठीक आहे. ओके. तुम्हाला सांगितलं मी शेवटच्या दिवशी एक ऍड शिकवणार आहे, त्याच्यामध्ये इन्स्टा ऍड पण कव्हर होऊन जाईल. आता असा नका विचार करू की मग मी डायरेक्ट शेवटच्या दिवशी जॉईन करेल. तुम्हाला पहिल्या 4 दिवसाचं काही समजणार नाही, कारण मी फास्ट जाणार आहे शेवटच्या दिवशी. ठीक आहे. एवढं स्लो नाही चालणार मी आता, दुसऱ्या दिवशी स्पीड वाढत वाढत जाईल आता. ठीक आहे. नंबर 3 आहे, लोनसाठी लीड मिळतील का? 100% मिळतील रुपेश जी. तुम्हाला लोनसाठी लीड 100% मिळतील. फक्त तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉपर करता आली पाहिजे. ठीक आहे. लोनसाठी लीड मिळतील तुम्हाला. डन. चौथा प्रश्न आहे, 100 रुपयामध्ये होणार किती आवर ऍड चालते? 100 रुपयामध्ये 24 तास ऍड चालते हेमंतजी. ओके. मिळाला तुमचा आन्सर. प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी इथून जाणार नाही. येस, रोज. आज नाही, रोज. सर मी तुम्ही म्हटलं तसं स्टडी केलं हार्डवर्क करून, तर मी 6 मंथमध्ये महिन्याला 50,000 तरी अर्न करू शकतो का? व्हेरी गुड. खूप चांगला प्रश्न आहे हा. बघा, मी सांगतो तसं जर तुम्ही केलं, ठीक आहे, तुमच्याकडे किती स्किल आहेत हे बघा. अगदी जेन्युइन उत्तर देतो मी, फक्त तोंडावर द्यायचं म्हणून नाही देत. लक्ष देऊन ऐका. त्यांचं नाव नाही आहे इथं. तुम्ही अनॉनिमस अटेंडीज पण टाकू शकता. मला तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं नाव नाही आलं पाहिजे, तर मी नाव घेणार नाही, काही प्रॉब्लेम नाही. प्रश्न हा आहे की सर मी तुम्ही सांगितलं तसं जर का केलं, तर 6 महिन्यामध्ये मी 50,000 रुपये तरी अर्न करू शकतो का? ठीक आहे. त्याचं उत्तर ऐकून घ्या काय आहे. तुम्ही जर 100% मला फॉलो केलं, तुम्ही जर का मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्ट केली, तुम्ही जर का ऍडव्हान्स कोर्स समजला, तुम्ही जर का त्या ऍडव्हान्स कोर्सवर स्टडी केलं आणि तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट लावता आल्या, ओके, तर तुम्ही आरामात 50 काय 1 लाख रुपये पण कमवून घ्या. ठीक आहे. कारण 50,000 कमवण्यासाठी तुम्हाला किती क्लायंट पाहिजे? तुम्ही जर एका क्लायंटला 10,000 रुपये चार्ज केले, तर 5 क्लायंट पाहिजे फक्त. ठीक आहे. आता समजा तुम्हाला क्लायंट मिळाले नाही, समजा एक्झाम्पल, पण तुम्हाला फेसबुक ऍड येते. ओके. तीच ऍड जर तुम्ही पुढे शिकवायला सुरुवात केली तर, आणि दर महिन्याला फक्त 50 लोकांना तुम्ही शिकवलं तर, आज माझ्या प्रोग्राममध्ये 200 लोक बसलेले आहे. समजा 50 लोकांना शिकवलं तुम्ही दर दर महिन्याला 50,000 रुपये, 1,000 रुपये घेतले तुम्ही एका व्यक्तीकडून शिकवायचे, 1,000 रुपये लोक तुम्हाला आरामात देतील. लक्षात घ्या. झाले 50,000 रुपये. हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल देत आहे. तुम्ही याच्यापेक्षाही जास्त कमवू शकता. पण अगेन, मेहनत करायची तयारी ठेवणे आणि कमिटमेंट ठेवणे आणि ऍक्शन घेणे, है ना. सपने हर कोई देखता है. मेरी बात बात सुनो ध्यान से. मी आधीच हाकलून दिलं काही लोकांना. पहिलेच मी काय सांगितलं, तुम्ही सिरियस नसाल तर सोडून द्या हा वर्कशॉप, काही फायदा नाही, तुमच्या कामाचा नाही आहे. सपने सब लोग देखते हैं मेरे दोस्त. सपने पूरे उनके ही होते हैं जो उसके लिए दिन रात मेहनत करना जानते हैं. दॅट्स ऑल. हा सोपा मार्ग आहे. कोणी तुम्हाला काही सांगेल बाबा, मी तुम्हाला लहान भाऊ मोठा भाऊ समजून घ्या तुम्ही मला. मी खरं बोलतो, तोंडावर बोलतो. थोडंसं वाईट वाटू शकते तुम्हाला, पण याच्याशिवाय पर्याय नाही आहे यार. ठीक आहे. तुम्ही जे कोणी असाल, लेडीज असाल जेंट्स असाल, मला नाही माहित. ठीक आहे. लहान भाऊ समजा, मोठा भाऊ समजा. ठीक आहे. पण मेहनतीशिवाय पर्याय नाही यार. ओके. सो फुल रिक्वेस्ट के साथ बोल रहा हूं मैं. पुढचा प्रश्न घेऊ आपण. FB वर फ्री ऍड्स पण असतात का सागर सर? नाही. FB वर तुम्हाला पेड ऍड करावं लागेल. फ्री मध्ये पोस्ट टाकू शकता तुम्ही, ऍड नाही टाकू शकत. ठीक आहे. नेक्स्ट, टार्गेट ऑडियन्स कसा सिलेक्ट करायचा? उद्या आणि परवा शिकणार आहे आपण, छेडाजी. ओके. 100% उद्या आणि परवा शिकणार आहे. उद्या आणि परवा या तुम्ही. ठीक आहे. व्हॉट इज द टेक प्रिकॉशन फ्रॉम फेसबुक बॅन नको होऊ म्हणून? तुम्ही फ्री कोर्स बघा, है ना रोहनजी. फ्री कोर्स आता मी तुम्हाला जो देणार आहे ना 5 मिनिटामध्ये, तो तुम्ही बघा. सगळं तुम्हाला ते समजून जाईल. आणि तरी नाही काही समजलं तर उद्या मला विचारा. आपण पेज बनवताना असं पेज बनवायचं की जे बॅन नाही झालं पाहिजे. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. हा, जे काही असेल ते. ठीक आहे. मॅडम असेल, गर्ल असेल, जे काय असेल. हे झालं. 100 रुपयामध्ये किती आवर सांगितलं ना मी तुम्हाला, 24 तास चालते म्हणून. फेसबुक पेजचे नाव कसं सिलेक्ट करायचं? व्हेरी गुड क्वेश्चन. असे प्रश्न विचारा. यांचा प्रश्न आहे की फेसबुक ऍडचं नाव कसं सिलेक्ट करायचं. बघा, फेसबुक ऍडचं नाव आहे ना, सॉरी, फेसबुक पेजचं नाव आहे ना, तुमचं नाव ठेवा. कारण सांगतो मी आता. हे बघा, खूप चांगला प्रश्न आहे. असे प्रश्न विचारल्यानंतर खूप फायदा होते तुमचा पण. ठीक आहे. फेसबुक पेजचं नाव का बरं तुमच्या नावावर ठेवायचं आहे? कारण आज तुम्ही करता समजा चहाचा बिझनेस, उद्या तुम्ही ठरवलं की मी कपड्याचा बिझनेस करणार, परवा तुम्ही ठरवलं की मी मोबाईलचा बिझनेस करणार.
4 दिवसांनी तुम्ही ठरवलं की नाही मी डिजिटल मार्केटिंग करणार. तुम्ही कुठलाही बिझनेस करा, तुमचं नावाचं जर पेज असेल तर त्याच्यावरून तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट लावू शकता. कारण माणूस तर तुम्ही तेच आहे. पण तुम्ही आज मोबाईलचा बिझनेस करता आणि तुम्ही लिहिलं की बाबा मोबाईल शॉपीच्या नावाने बनवलं, तर उद्या तुम्हाला काय करावं लागेल? दुसरा बिझनेस जेव्हा चालू कराल तेव्हा, कपड्याचा बिझनेस चालू केला तेव्हा, तेव्हा तुम्हाला त्या नावाने पेज बनवावं लागेल. मग डबल ते सर्व काही तयारी करावं लागेल. मग परवा तुम्ही समजा डिजिटल मार्केटिंग चालू केलं, तर एजन्सी चालू केली, तर मग तुम्हाला त्या नावाने पेज बनवावं लागेल. त्यापेक्षा स्वतःच्या नावाने पेज बनवा, म्हणजे टेन्शनचं काम नाही. संदेशजी, तुम्हाला उत्तर भेटलं असेल अशी आशा करतो. पुढचा प्रश्न आहे, एफबी आणि इन्स्टा ऍड सोबत करता येईल का? अरे हो, सांगितलं मी संदीपजी, आता सांगितलं थोड्या वेळ आधी, दोन्ही ऍड सोबतच करत असतात. सोबतच करावे लागतात ते ऍड. कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की वेगवेगळ्या करायला लागत असतील तर चुकीचं सांगत आहे तो. ते दोन्ही ऍड सोबतच होतात, ऑटोमॅटिक सोबत होतात ते ते सांगेल मी तुम्हाला. फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंट आपण स्वतः करणे आणि कोणी ऍडव्हर्टायझिंग कंपनीला दिले तर काही फरक पडतो का? अरे खूप फरक पडतो अंजली मॅडम. तुम्ही स्वतः केली तर तुम्हाला फक्त फेसबुक ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च येतो. तुम्ही जर का कंपनीला दिलं तर तुम्हाला त्या कंपनीची फीस पण द्यावी लागते महिन्याची. आम्ही 50,000 रुपये फीस घेतो फक्त महिन्याची, प्लस तुम्ही जो काही खर्च कराल फेसबुकवर तो वेगळा. तर त्यामुळे तुमची ते महिन्याची जी फीज असते, 10,000 असेल, 20,000 असेल, 30,000 असेल, जे काही असेल, ती फीस सर्वच्या सर्व वाचणार आहे तुमच्या आयुष्यभरासाठी. तुम्ही जर फेसबुक ऍड शिकलेत तर. ऍड साठी व्हिडिओ एकदम प्रोफेशनल हवा की एडिट वगैरे केलेला? काही गरज नाही आहे. काहीच गरज नाही एडिट करायची. माझा व्हिडिओ दिसला का तुम्हाला, इमेज ऍडवरही तुमची ऍडव्हर्टाइजमेंट चालू होते. व्हिडिओ असलाच पाहिजे असं काही गरज नाही आहे. चॅटबॉक्स मध्ये नका लिहू प्रश्न, Q&A मध्ये लिहा प्रश्न. सर माझे रेग्युलर फेसबुक आयडी आहे बट बिझनेस आयडी नाही, आपण मदत करू शकाल का? हो बिलकुल, तुम्हाला शिकवून टाकू आम्ही. ठीक आहे, पुढं. माझा पेज आहे पण पेमेंट होत नाही सर. RAS कुकिंग, तुम्ही लाईव्ह या माझ्यासोबत उद्या नाही तर परवा. लॅपटॉपवरून जॉईन करा, पेमेंट कसं होत नाही आपण बघू. ठीक आहे. ठीक आहे, ओके. अजून याच्यापेक्षा काही जास्त करू आता? हर्ब लाईफ साठी लीड्स मिळतील का? अहो माझे आत्ताच्या घडीमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, 350 लोकांना शिकवलेलं आहे हर्ब लाईफ वाल्या. ठीक आहे, त्याच्यामधले मॅक्सिमम लोक आहे फेसबुकचा वापर करून लीड घेतात. पण त्याच्यासाठी एक स्ट्रक्चर आहे शीतल मॅडम, ते स्ट्रक्चर शिकावं लागेल. पेशन्स ठेवावे लागतील. तुम्ही म्हणाल की 2 दिवसात द्या सर करून, जमणार नाही. ठीक आहे. शिकायची तयारी असेल, स्ट्रक्चर ऍक्सेप्ट करायची तयारी असेल, आय एम रेडी टू हेल्प यू. ठीक आहे. इन्स्टा आणि FB वर एकत्र ऍड करत, अरे यार. हॅलो, मी आता काय सांगितलं? इन्स्टा आणि फेसबुक ह्या दोन्ही ठिकाणी एकत्रच ऍड होत असते. आता कोणी हा प्रश्न नका विचारू डबल. ठीक आहे. फेसबुक बॅन का करते, रिझन? अरे बापरे, 100 रिझन असतात त्याचे का बॅन करते. त्याच्यावर आपण बोलू उद्या नाही तर परवा, सांगेल मी तुम्हाला. रोहनजी, ओके, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मला उद्या आठवण द्या रोहनजी, हा. ठीक आहे. फीस किती आहे सर तुमची? 25,000 रुपये फीस आहे माझ्या ऍडव्हान्स कोर्सची. काय यार, शेवटी सांगेल मी तुम्हाला, काळजी नका करू. ठीक आहे. माझ्या ऍडव्हान्स कोर्सची फीस तशी 1 लाख रुपये घ्यायला पाहिजे मी, पण मी जनरली 25,000 घेत असतो. पण तुम्हाला मी त्याच्यापेक्षा जबरदस्त ऑफर देईन. आज जर मी फीस सांगितली ना, तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट. अनोनिमस त्यांचं नाव नाही आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज जर मी फीस सांगितली तर काय होते सांगतो मी तुम्हाला. लोक आजच जज करतात नाही का, अरे एवढी फीज आहे, एवढे तर पैसे नाहीच आहे यार माझ्याकडे, जाऊ द्या. झालं, झाले त्याचं आयुष्य बरबाद. किती रुपयासाठी? जे काही फीज असेल त्याच्या फीससाठी. कारण तो आजच डिसाइड करून टाकते की मैं मेरे से नहीं होगा, माझ्याकडे तो पैसेच नहीं है यार, मेरे से तो गरीब कोई है ही नहीं जिंदगी में, इस दुनिया में मेरे से गरीब कोई नहीं है. हा 15,000चा मोबाईल घेणार, हा 25,000 तिकडे कुठं घालणार अजून, 1 लाखाची गाडी घेणार हा, मग किस्ती किस्तीने त्याचे पैसे भरणार 3,000-3,000 रुपयानं. पण हा शिकू नाही शकत एक गोष्ट, की जी गोष्ट शिकल्यावर 100 गाड्या घेऊ शकतो, 100 मोबाईल घेऊ शकतो. ह्या गोष्टीला समजा, म्हणून मी फीस सांगणार नाही 4 दिवस. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. मी काय बोललो, कामाचे प्रश्न विचारा. ठीक आहे ना. तुमच्या बरोबर क्लासमध्ये ऍडची प्रॅक्टिस करायची का सेशन संपल्यावर स्वतः प्रॅक्टिस करायची? सेशन संपल्यावर स्वतः करा, माझ्या सोबत सोबत केली तरी चालते. सर तुम्ही 24 तास आमच्याकडे उपलब्ध असाल मग. वा, काय छान प्रश्न आहे बघा. तुम्ही 24 तास आमच्याकडे उपयोगी उपलब्ध असणार आहे, मग झोपणार कधी असं त्यांनी विचारलं. ठीक आहे, झोपायचा वेळ सोडून 24 तास, है ना. झोपायचा वेळ जो असतो तो सोडून. तुम्हाला मी लाईव्ह दाखवू का प्रूफ? उद्या दाखवेन, जाऊ द्या. ठीक आहे.
इंस्टाग्राम स्टोरी किती लोकांनी बघितली, कसे बघायचे? तिथं दिसते खाली. खाली बघा तुम्ही तिथं. 100 मध्ये 100 ऑडियन्स मध्ये किती 100 रुपयामध्ये किती ऑडियन्स आपण रीच करू शकतो? 1000, 2000, 3000 लोकांपर्यंत तुम्ही जाऊ शकता. कधी कधी 10,000 लोकांपर्यंत जाता येते. मी टीचर आहे, माझे युट्यूब चॅनल ग्रोथ साठी फायदा होईल का? 100% नाही सांगू शकत, पण प्रयत्न करू शकतो आपण, ज्योती मॅडम. ठीक आहे. फ्रीलान्सिंग साईटवर क्लायंट मिळवता येतात का? ट्रॅफिक ऍड लावली तर मिळवता येतील. ठीक आहे. किती ऑडियन्स? अरे यार, तेच तेच प्रश्न. ठीक आहे. खूप प्रश्न आहेत. एक काम करा. चला, सर्वांच्या प्रश्नाची उत्तर द्यायचीच आहे मला, असं नाही की मी कोणाचे प्रश्न बाकी ठेवेल. एक मिनिट, एक काम करू आपण. थांबा. तुमचे जे प्रश्न आहेत ना, काही काही प्रश्न कामाचे नाहीत आहेत. बरं, चला संपूर्णच टाकू आपण. हा, तुम्ही ऑनलाईन क्लास घेता की ऑफलाईन? मी ऑनलाईन क्लास घेतो. वेट लॉस साठीची ऍड रन करण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ बनवावे लागतात की फ्लायर्सने बनवता येतील तुम्हाला? ठीक आहे. किती दिवस ऍड केली तर लीड येते? एक दिवसही ऍड केली तरी लीड येतात. ठीक आहे. फेसबुक पेज माझ्या बिझनेस नावाने आहे, उद्या मी ते माझ्या पर्सनल नावाने करायचे. नवीन बिझनेसचे नावाने चेंज करू शकतो का? हो. तुमच्या फेसबुक पेजचं नाव तुम्ही बदलू शकता. ठीक आहे. पहिले हे बघा, चॅटबॉक्स मध्ये कोणीच आता टाईप करणार नाही काहीच. मी एक तुम्हाला हे देत आहे, बोनस माझ्याकडून. पहिले मी चॅटबॉक्स बंद करतो, आणि हा घ्या बोनस. ओके. हा बोनस जो आहे याला सेव्ह करून ठेवा, किंवा ज्या चॅनलवर हा बोनस आहे, युट्यूब चॅनलवर, त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्यामध्ये 7 व्हिडिओ आहेत. हॅलो, लक्षात घ्या, लक्ष देऊन ऐका. याच्यामध्ये 7 व्हिडिओ आहेत. ते 7ही व्हिडिओ फार इम्पॉर्टंट आहे. ते 7ही व्हिडिओ बघा, आणि ते बघितल्यावर तुम्हाला खूप मजा येईल. खूप गोष्टी क्लिअर होतील तुमच्या डोक्यामध्ये, आणि खूप छान छान प्रश्न विचारले तुम्ही. आय रिअली अप्रिशिएट. मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतच आहे इथं. ओके. ठीक आहे. तर हा बोनस सेव्ह करून ठेवा सर्वांनी चॅट बॉक्समध्ये. आणि तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहे ना, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तिथं जाऊन फक्त तुम्हाला एक मेसेज लिहायचा आहे. चला सर्वांनी लगेच जा बरं त्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जा लगेच पटापट. आणि एक मेसेज लिहा तिथं जाऊन, की तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला. 1.5 तास झाला आपल्याला आपण सोबत आहे. तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला हे त्या मेसेजमध्ये लिहा. चॅटबॉक्समध्ये लिहा. या चॅटबॉक्समध्ये नाही, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जा आणि तिथे लिहा तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला. अरे फक्त एवढं नका लिहू, खूप छान डिटेलमध्ये लिहा की कसा वाटला. एनर्जी कशी वाटली तुम्हाला, क्लास कसा वाटला, जी इन्फॉर्मेशन दिली ती कशी वाटली. आणि तिथे एक मेसेज लिहा खाली, की सर्वांनी न चुकता उद्या क्लास जॉईन करा. प्लीज डू नॉट मिस दिस क्लास. ओके. माझं बोलण्याची पद्धत कशी वाटली, माझी कॉमेडीची पद्धत कशी वाटली, सर्व लिहा, डिटेलमध्ये लिहा. यार हे काय लिहिलं, खूप छान सर. मग देव पण म्हणेन फक्त तथास्तु. ठीक है. जितना ज्यादा लिखोगे उतना ज्यादा आएगा आपके पास. चलो आगे बढ़ेंगे. तोपर्यंत मी प्रश्नांची उत्तर देतो, बाकी लोकांनी जाऊन तिकडे टाईप करा. लँडिंग पेज क्रिएट करावं लागेल का? काही गरज नाही लँडिंग पेजची. सध्या काही गरज नाही लँडिंग पेजची. लीड कुठे दिसतात? फेसबुक बिझनेस अकाउंटमध्ये. सर माझं फेसबुक पेज रेस्ट्रिक्ट झालंय ऍडसाठी, तर काय करावं लागेल? रिक्वेस्ट टाकून ते ओपन करावं लागेल. 24 आवर्स लागतात त्याला. फेसबुक ऍड आणि एफबी पेज वेगवेगळे असते का? फेसबुक पेज वरून एफबी ऍड लागते. ठीक आहे. ते वेगवेगळ्या आहेत त्या गोष्टी, पण त्या एकत्रच असतात. ठीक आहे. पण ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या असतात, पण त्या एकत्र जोडून त्याच्यावर ऍड लागते. लँडिंग पेज क्रिएट करावं लागेल का? नाही, गरज नाही. सध्या गरज नाही, पुढं करावं लागेल. आता नाही गरज, पण पुढं करावं लागेल. इमेज आणि व्हिडिओ ऍड सेम चार्जेस असतात का? सेम चार्जेस असतात, पण रिझल्ट वेगवेगळे असतात. कधी कधी व्हिडिओमध्ये चांगले रिझल्ट येतात, कधी कधी तुम्हाला इमेजमध्ये चांगले रिझल्ट येतात. फेसबुक पेजवर किती पेजेस बनवू शकतो? असंख्य पेजेस बनवू शकता. सर ऍडव्हान्स कोर्सची फीस किती आहे? आय डोंट नो. सर मी ऑलरेडी फेसबुक ऍड करतो, 50% नॉलेज आहे. खूप चांगला रिझल्ट पण येतोय मला. माझ्याकडे बाकी नॉलेज तुमच्याकडून घेऊन मला एफबी ऍड शिकवायची आहे. चांगली गोष्ट आहे, चालू करा. ओके. माझा कोर्स ॲज इट इज कॉपी करा, मला काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला सर्व स्लाईड देऊन टाकीन, सगळं काही देऊन टाकेल तुम्हाला. ठीक आहे. ओके. विकासजी, तुम्ही इथं असाल, तुम्ही आता ऐकत असाल, एवढं फ्री तुम्हाला आणि एवढं ओपन माणूस तुम्हाला कुठेच नाही भेटणार महाराष्ट्रात. ठीक आहे. महाराष्ट्रात का भारतात नाही भेटणार. हर्ब लाईफ साठी लीड करता येतील का? हो, करता येतील हर्ब लाईफ साठी. फॉलोअर्स आणि रीच कशी वाढवायची? उद्या शिकू आपण सोशल मीडियामध्ये. ठीक आहे. सर्वांची उत्तर दिलेली आहे, एकही प्रश्न बाकी नाही आहे. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. खूप मजा आली तुमच्याशी भेटून आज. आणि आय होप, मी आशा करतो की तुम्ही पण एन्जॉय केला असेल आजचा क्लास. सर्वांनी पटापट व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जा. चला 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 चला, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊन सर्वांनी लिहायचं आहे की आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला. आणि एक वाक्य सर्वांनी न चुकता लिहा त्याच्या खाली. ते वाक्य आहे की सर्वांनी
क्लास जॉईन करा, मिस करू नका, असं वाक्य लिहा सर्वांनी. सो थँक्यू सो मच. सर्वांना हात जोडून माझा पुन्हा एकदा नमस्कार. मित्रांनो, तुम्ही आज इथे आलात, 1.5 तास माझ्यासोबत आहात, खूप खूप आभार. मी मी प्रॉमिस केलं होतं की मी 1 तास शिकवेल, मी 1.5 तास शिकवलं. आणि तुम्हाला मी सांगतो, पुढचे 5 दिवस मी कुठल्याच प्रकारचं बाइंडिंग माझ्या मनात ठेवणार नाहीये की मला हे द्यायचं आहे, हे नाही द्यायचं आहे. जे निघत जाईल मी ते देऊन देत जाईल तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे पुढचा एकही दिवसाचा क्लास मिस करू नका. इंस्टाग्रामला मला नक्की फॉलो करा न चुकता. माझं जे युट्यूब चॅनल आहे त्याची मी लिंक दिलेली आहे तुम्हाला चॅटबॉक्समध्ये. त्याला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, एवढी तरी कृपा करा. ठीक आहे, ओके. त्याला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतील माझ्याकडून त्याच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट, मी रोज तुम्हाला बोनस देणार आहे. रोज म्हणजे रोज रोज तुम्हाला बोनस देणार आहे. आणि आजचा शब्द काय आहे ते तर विचारलंच नाही तुम्ही मला. आजचा शब्द काय आहे बघा. खूप लोक चालले गेले आतापर्यंत, काही फरक पडत नाही, गमावला त्यांनी चान्स. 90% डिस्काउंटचा चान्स त्यांनी गमावला. आजचा शब्द आहे पी. पी फॉर पॅरिस, पी फॉर पुणे, पी फॉर पंजाब. तर आजचा शब्द आहे पी. ठीक आहे, तर आजचा शब्द लिहून ठेवा. 5 दिवसामध्ये असे 5 शब्द सांगणार आहे. ते सर्व जोडून, ते अक्षर जोडून एक शब्द तयार होईल. आणि तो शब्द जो व्यक्ती मला सांगेल 5व्या दिवशी, त्याला 90% ऑफ माझ्या ऍडव्हान्स कोर्समध्ये. ठीक आहे, आजचा शब्द आहे पी. पी फॉर पॅरिस, पी फॉर पुणे, पी फॉर पंजाब, पी फॉर अजून काय, पिंक. ओके, पी फॉर पॅरट. ओके, पी आजचा शब्द आहे पी. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. खूप मजा आली आज तुमच्या सर्वांना भेटून. आणि जवळजवळ 1.5 तास हा क्लास चालला. अमेझिंग क्लास होता. थँक्यू सो मच. आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल. एकदा या ईश्वराला, भगवंताला थँक्यू म्हणा की ज्याने आपल्या आयुष्यामध्ये हा एवढा चांगला क्लास आणला. मला तुम्ही भेटले सर्व लोक, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. आणि एवढे सुंदररीत्या तुम्ही मला ऐकून घेतलं त्यासाठी खूप खूप आभार मानतो. लहान भाऊ मोठा भाऊ समजून काही जर का मी जास्त बोललो असेल तर इग्नोर करून टाका त्या गोष्टीला. कारण माझा स्वभाव आहे की मला असं वाटतं की यार कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्यामुळे मी कधी कधी रागावून पण टाकतो. तर त्यामुळे त्या गोष्टीला थोडं इग्नोर करा. कारण मला कोणाचं नुकसान झालेलं बिलकुल आवडत नाही. ठीक आहे, मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीमध्ये जर का पोटेन्शियल आहे ना, तर त्याने ती गोष्ट केलीच पाहिजे. ठीक आहे. आणि जर का मग तो व्यक्ती चिल्लर विचार करेल तर मला असं आतमध्ये ते बरोबर नाही वाटत. ठीक आहे. सो कदाचित मी बोलता बोलता काही एखादा शब्द शिल्लक बोलून गेलो असेल, जास्तीचा बोललो असेल, त्यासाठी मी खरंच माफी मागतो. ठीक आहे. वर्ड म्हणजे शब्द हो. तुम्हाला मी 5 अक्षर सांगणार आहे. 5 दिवसामध्ये 5 अक्षर ते जोडायचे. समजा सागर, SAGAR. मी आज एस सांगेल, उद्या ए सांगेल, जी सांगेल, ए सांगेल, सागर. तर तो वर्ड जो तयार होईल तो मला तुम्ही सांगायचा 5व्या दिवशी. मग तुम्हाला 90% ऑफ. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. लव्ह यू ऑल. 24 तासासाठी ही रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार आहे. 24 तासात बघा. सगळ्या मित्रांना सांगा, कोणाला पाठवायची ते पाठवा, काय करायचं ते करा. पण रोज क्लासला या. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय.